दिवपागी युवा मोर्चा साउथ गोवाचे रामकृष्ण गांवकर, प्रशांत देसाई, उपस्थितांचे सगळ्यांचे स्वागत. रितसर स्वागत करतात मागता आमचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे स्टेटचे प्रेसिडेंट समीर मांद्रेकर. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आयोजित स्वामी विवेकानंद युवा संमेलनाच्या आजच्या या कार्यक्रमात आमच्या मध्ये असा गोवा प्रदेशचे भाजपचे अध्यक्ष सदानंद तानवडे सर, तसेच गोवा लेजिस्लेचरचे डेप्युटी स्पीकर इजिदोर सर, तसेच आमचे आदले स्पोर्ट्स मिनिस्टर रमेश कवडकर सर, आमचे आदले आमदार विजय कोळीकोर सर, तसेच हांगल्या मंडळाचे अध्यक्ष नंददीप भगत, मंडळाचे वाइस प्रेसिडेंट महेश नाईक, माझे युवा मोर्चाचे सहकारी संजू पागी, चंद्रकांत मिळी, प्रशांत देसाई आणि रामकृष्ण गावकर आणि उपस्थित आम्ही सगळे बंदिनो भगिनीनो आणि मिडियाचे लोक. आज तुमका सगळे खबर असा की 12 तारीख झाली, 12 जानेवारी स्वामी विवेकानंदाची जयंती असली. त्या जयंतीच्या निमित्तान भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून आम्ही सगळे जे म्युनिसिपल एरिया आसा तितले म्युनिसिपल एरियान आम्ही युवा संमेलना घडून हाडली. अशेच म्हाका दिसता 200, 300, 400 असे लोक असताले. खंय तरी आम्ही थंय गेले, आम्ही आमचे स्वामी विवेकानंद आसा त्यांचे विचार जे असले ते भुरग्यांपर्यंत पावयले. तुमकां सगळ्यांक खबर आसतली स्वामी विवेकानंद हे एक स्पिरिच्युअल लीडर असले. त्यांचे तुमकां इंट्रोडक्शन करून दिवपाची गरज ना. आमचो फुडलो व्यक्ती आसा, उलोवपी आसा, तो तुमकां डिटेल सांगतलो स्वामी विवेकानंदा बद्दल. पूण हांव एक 2 लायनी सांगता. स्वामी विवेकानंद हांचो जल्म 1863 जाल्लो वेस्ट बेंगॉलच्या एक ल्हानशा गांवांत. तो इतलो हुशार आसलो की एक कसलोय बूक तेंचे कडेन तुमी दिलो जाल्यार एका वरान तो 700 पेजी असोच वाचून काडटालो आणि वाचतालो. म्हणजे बेश्टो असो वाचतालो न्हू. आमी एक नॉर्मल आमी जर स्टुडंट नाल्यार आमी एक नॉर्मल कोणी आसा नाल्यार आमी वाचून गेले, आमी एक दिसाक आमी एक 2 वरां भितर आमी एक लेसन वाचताले. पूण तो असो आसलो की एका वरा भितर 700 पेजीस वाचतालो आणि 700 पेजीस वाचल्या उपरांत तुम्ही ताका कसलोय विषय तुम्ही ताका विचारल्यार तो डिटेल एक्सप्लेन करतालो आणि तो सांगतालो तुमकां की खंयच्या पॅरेग्राफाक खंयचो विषय आसा तो पेज नंबर सांगतालो. इतलो तो हुशार आसलो. तो स्वामीजी 93 शिकागो वचपाचो संधी मेळ्ळी. थंय गेलो तो. थंय तेणी आमचो हिंदू धर्म आणि आमची संस्कृती त्याचो प्रचार केलो. पूर्ण देश आमच्या विदेशांत सगळ्यांक तेणी हिंदूची हे केले. आयज युथांनी खंय तरी स्वामीजी कडल्यान इन्स्पिरेशन घेवपाची गरज आसा. खंय तरी जिवनात मोटिवेट जातले नाल्यार आपले जीवन ट्रान्सफॉर्म करतले जाल्यार खंय तरी स्वामीजीची जी चरित्र चित्रण आसा नाल्यार बायोग्राफी आसा ती आयज खंय तरी स्टुडंटांनी वाचपाची गरज आसा. आयज यूथ जे आसा, न्यू जनरेशन जे आसा आमचे, तेंच्यांनी खंय तरी स्वावलंबी जावपाची गरज आसा. आयज गोवा गव्हर्नमेंट आमचे EDC मार्फत नाल्यार आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा ह्याच्या अंतर्गत कितल्योश्योच स्किमी लोकांमध्ये हे करतात. आयज आम्ही युवा मोर्चा म्हणून त्यो गव्हर्नमेंटाचे ज्यो स्किम्स आसा त्यो खंय तरी काणकोण सारकिल्या भागांत खंय तरी लोकां मेरेन पावोवचे म्हणून आमी तो एक हेतू धरून आमी आयज हो प्रोग्राम घडयल्लो आसा. स्वामीजीची जी जयंती आसा त्या निमतान आमी चिंतले की भारतीय जनता युवा मोर्चा आमी सगळे युथांच्या मदीं वयतले आनी ज्यो गोवा गव्हर्नमेंटाच्यो ज्यो स्किम्स आसा त्यो खंय तरी युथा मदीं पावयतले. आयज सगळे युथांक जॉब दिवपाक पॉसिबल ना. फाल्यां आमचो दोतोर सांगतलो तुमकां की थोडे दिसांनी आपूण थोडे जॉब्स आसा ते आवट करतलो. पूण खंय तरी म्हाका अशें दिसता की सगळे जाणांक जॉब मेळपाक पॉसिबल ना. खंय तरी युथांनी आपूण जर सेल्फ डिपेंडंट जातलो जाल्यार खंय तरी बिजनस हितून येवपाची गरज आसा. जाल्यार खंय तरी एक ल्हान वेवसाय चालू करपाची गरज आसा. आयज यूथ आसा तेंच्यांनी खंय तरी आपली आयडेंटिटी क्रिएट करपाची गरज आसा. युथांनी स्वताक प्रश्न करपाची गरज आसा की आपली आयडेंटिटी कितें, आपूण कितें म्हणून. थोडे यूथ आसा न्हू आयज चडशे यूथ आसा ते कम्फर्ट झोनान गेल्ले
नसताले ते येऊन खंयतरी रस्त्यार येयले बसले थंयसर एका कोनशाक बसले आनी तेंच्यांनी आपली भाजी विकली नुस्तें विकलें आनी 4 पयशे कमयले. हांव इतलेंच सांगता की खंयतरी युथांनी आयज जी आमकां सरकार इतलो हेल्प करता डॉक्टर प्रमोद सावंताचें जे सरकार आसा जे युथाचें सरकार आसा ते युथाक लागून सदांच उबे आसा. त्या सरकाराचो खंयतरी बेनिफीट करून घेवपाची गरज आसा. सगळे युथाक एकूच सांगता की तुमी स्वामी विवेकानंदाचो एक फेमस कोट आसा तो कोटान ते कितें म्हणटा की अरायज अवेक एंड स्टॉप नॉट अंटील यू अचीव युअर गोल. त्यांनी हे एक 150 वर्सां पयलीं युथान एक मेसेज दिल्ली की खंयतरी उठा जागे जायात आनी जो मेरेन तुमकां आपलो लक्ष्य प्राप्त जायना तो मेरेन तुमी झुजपाची गरज आसा, स्ट्रगल करपाची गरज आसा. आयज हांगर आमी एक बरो कार्यक्रम घडोवन हाडलेलो आसा जे आमचे फुडले वक्ते आसा उलोवपी ते तुमकां खुबशी म्हायती दितले. तुमी बरे बरे भाशेन ते सगळे आयकात आनी खंय तरी बरो उपयोग आपल्या जिवनात करून घेतले इतलीच खात्री बाळगता आनी म्हाजी 2 मिनटां सोंपयता. देव बरें करूं. देव बरें करूं. सुनील बाब अशें म्हणलें वता की खंयच्या उदरगत जाल्ल्या देशाचे फाटबळ जे आसा ते तरुण पिढीचेर आसा आनी तांच्या हातीन दिल्लें वता. आनी तशें पळोवपाक वचत जाल्यार आज आमच्या भारत देशांत चड जर कोण आसत तर ते युवा आसतले. दर वर्सा जशें आमच्या अध्यक्षान सांगलें 12 जानेवारी हो युवा दिवस म्हणून मनयलो वता. हो दिवस मनोवपा फाटलें कारण इतकेंच स्वामी विवेकानंदाची जयंती आनी हो आमी मोठ्या उमेदीन सगळे आनी दर वर्सा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा हो साजरो करता. उतरांनी स्वागत जाल्लें आसा. मागता आतां आमच्या मान्यवरांचे स्वागत करपाक आमच्या अध्यक्षाक विनंती मागता की आमचे पार्टी प्रेसिडेंट तांकां फुलांचे कार्ड दिवन तांकां स्वागत करचें. आमचे एक्स MLA आनी BJPचे स्पोक्सपर्सन सिद्धार्थ कुंकळकर भाई आता आमचे अध्यक्ष समीर मांद्रेकर त्यांच्यानी तसेच आमच्या मध्ये उपस्थित PDCचे व्हाईस चेअरमॅन संजय सातडेकर हांकां खुर्ची दिवपाक मागतात. रामकृष्ण गांवकर सर हांकां फुलां भेटोवची. आमच्या मध्ये उपस्थित आमचा मुद्दम मार्गदर्शन करपाक आयिल्ले जयंत जाधव सर, पार्टीचे स्टेट सेक्रेटरी सर्वानंद भगत, मंडळ अध्यक्ष नंदीप भगत, स्टेटचे सेक्रेटरी संजू पागी, स्वामी विवेकानंद आणि एकदम कमी वयात आपल्या विचारांनी जगभरात आपली एक ओळख करून घेतली आणि त्याच्या विचाराची युवा पिढी चालना मिळेल आणि यापुढे हेच विचार आम्ही आत्मनिसार करून आम्ही पुढे वतले अशा बाळगिता. आणि या वेळार आमकां मार्गदर्शन करपाक आयिल्ले आसा आमचे एक्स MLA आनी BJPचे स्पोक्सपर्सन सिद्धार्थ भाई त्यांच्या लागीं मागता की तेणे आमचे युवकांना मार्गदर्शन करचे. आमचे बसले सगळे मानेस्त आमचे गोंय राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदांचे तानावडे, कळावो आमदार विसिदोर नार्दीस, आमचे BCचे व्हाईस चेअरमॅन संजय सातडेकर, समीर मांद्रेकर भारतीय जनता युवा मोर्चाचो गोवा प्रदेशाचो अध्यक्ष, आमचे जयंत जाधव, सर्वानंद, आमचो मंडळ अध्यक्ष, आमचो दक्षिण गोंयचो अध्यक्ष महेश नाईक, विजय पैकोट, रमेश कवडकर, संजीव पागी, प्रशांत रामकृष्ण, डॉक्टर पुष्पा अय्यर, आमचे आदले झेडपी, मित्र नवीन आमचे सोशल मिडियाचे को कन्व्हेनर, सगळे पत्रकार बंधू भगिनींनो आनी तुम्ही सगळे युवा म्हज्या मुखार आयज विशय म्हणपाक सांगला तो आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा. सेल्फ एम्प्लॉयमेंटाचेर म्हजो मित्र संजय बाब उलयतलो, सेल्फ एम्पावरमेंटाचेर हांव उलयतलो.
आम्ही स्वतः कशें एड्युकेट करून स्वतः कशें बेनिफीट करून घेवपाक शकता आमच्या सरकाराचे माध्यम आमच्या सरकाराच्या विविध स्किमीचे माध्यमान ह्या आयज आमी जाणून घेवया पण जाणून घेतना जर आमी सारके 1 वर्स फाटीं जर वचत जेन्ना कोविड कोरोना हो शब्द आमकां खंय तरी एक पयसुल्ल्यान आयकूंक येतालो पयल्यो 2 केसी केरळांत ह्याच म्हयन्याक जानेवारी म्हयन्याकच सापडल्यो म्हणजे ह्याच 20 तारखेच्या आसपास आसतल्यो आनी सगळे जगभर ह्या पॅन्डेमिकाचे ह्या दुष्ट सावटाचे पडसाद थोडेशे भारतांत तेन्नाच उमटूंक लागिल्ले 22 मार्च 2020 हेच आमची धोक्याची घंटा आयकून आमच्या माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी 22 मार्च 2020 हो जनता कर्फ्यू म्हणून डिक्लेअर केलो येणाऱ्या लॉकडाऊन काळाची ही एक झलक आशिल्ली आमकां थोडेशे प्रिपेअर करपाचो एक प्रयत्न आशिल्लो गोंयांत तो धोको आनीक व्हडलो आशिल्लो तुमच्या स्टँडपॉयंट जर घेत जाल्यार टुरिझम ओरिएंटेड कॉन्स्टिट्युएन्सी आसा जग प्रसिद्ध आमचो पाळोळेचो समुद्र किनारो पाटण्या गालजीबाग अशी विविध आणि सैमान नदिल्ली कॉन्स्टिट्युएन्सी देशभर न्ही जगभरातले हांगा टुरिस्ट येताले कोण चायनाचे येताले कोण हाँगकाँगचे येताले कोण अमेरिकेच्यान युरोपाच्यान सगळे जगभराचे हांगा येताले जानेवारी डिसेंबर हो आमचो टुरिस्टाचो पीक सीझन आनी म्हणूनच गोंयांत धोको आनीक व्हडलो आशिल्लो तेन्नाच आमच्या तरुण तरफदार मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतान त्या क्षणाचे गांभीर्य ओळखून गोंयांत जनता कर्फ्यू सोंपता गोंयांत टोटल लॉकडावन जालो खंय तरी कठोर निर्णय आशिल्लो एक हार्श डिसिजन पूण गोंयकारांच्या हिता खातीर ताणें तो निर्णय घेतलो आनी इम्प्लिमेंटूय करून दाखयलो बरे भशेन इम्प्लिमेंट करून दाखयलो खुबशे आमकां त्रास जाले आमकां म्हाका दिसता हांगा आमचे युवा युवती बसले तांच्या लायफान जर केन्ना तांणी लॉकडावन म्हणून फोन आसलो बंद पसून तांणी खूब कमी पडले आसता पूण आमचे जाणटेले बसले म्हाका दिसता तांच्याय लायफ टायमाक इतलो कडक बंद केन्नाच तांणी फोन आसलो फक्त मेडिकल सर्विसीस हॉस्पिटलां दोतोर नर्सी मेडिकल वर्कर्स पुलीस आनी सफाई कर्मचारी हांकां सोडून बाकीचे सगळे बंद आशिल्ले दुकानां बंद रस्ते बंद आनी कांयच ना सगळे जाण घरा आशिल्ले आनी हो लॉकडावनाचो पिरियड खूब कितें आमकां शिकोवन गेलो पूण तुमकां उत्तम एक गोश्ट सांगची दिसता आनंदाची गोश्ट आय एम प्राऊड ऑफ इट की ह्या लॉकडावनाक जेन्ना जेन्ना लोकांक त्रास जाले तेन्ना तेन्ना भारतीय जनता पक्षाचो कार्यकर्तो भारतीय जनता पक्षाचो आमदारच रस्त्यार देवलो लोकांची मदत करपाक मागीर ते आसूं आमचे मायग्रंट लेबर आमचे मुख्यमंत्री हांगा आयिल्ले आसा आमचो आमदार तांकां रिसीव करपाक पूण जेन्ना जेन्ना आमकां त्रास जाले जेन्ना जेन्ना आमचे मायग्रंट लेबर जे गोंय बांदून काडले तांकां जेन्ना जेवण मेळना खाण मेळना तांकां खाण घेवप काही फॅमिलीक रेशन पावनाशिल्लें वखदां मेळिना टायमार तांकां वखदां हाडून दिवप रेशन हाडून दिवप आमचे जे हेल्थ वर्कर आशिल्ले पुलीस आशिल्ले सफाई कर्मचारी तांचे मनोबल वयर करप हे फक्त भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आनी भारतीय जनता पक्षाचे आमदारांनी कार्य केलें एक बरी गोश्ट आशिल्ली आनी लोकांनी ताचे पयले इलेक्शनाक फावटी
दिसाक 1.5 लाख कंडी आमी भायल्यान हाडटा 2 लाख लिटर दूध गोंयकार आमी भात कडी आनी नुस्त्याचो इल्लो कुडको दिल्यार आमी जीव धादोस जाता ते आमचे रायट्स आनी आमचे शीत आनी ते भात पसून आमकां भायल्यान हाडचे पडले म्हणून आमी खंय तरी ही धोक्याची घटना आशिल्ली धोक्याची सूचना आशिल्ली आमचे जाणटेले खबर आसतलें की आमचे गांवां ही एका तेंपार स्वयंपूर्ण आशिल्ली आमी शेतां रोयतालीं भात पिकयताले आमी नुस्तें मारताले आमी पोल्ट्री आमचे कुक्कुटपालन बारीकशें आमी 5 कोंबडे 4 कोंबडे घरा फाटल्यान पोसताले गायो आशिल्ल्यो आमचे कडेन आनी आमी सगळीं घरां आमची समाधानी आनी सेल्फ सफिशियंट आशिल्लीं पूण खंय तरी गोंय इंडिपेंडंट जातना नवे पिढी खंय तरी डिपेंडन्साचेर वाटचाल करताली अत्यंत समस्या आशिल्ली आमच्या मुखार पूण खंय तरी आमच्या मुख्यमंत्र्याक त्याही समस्येंतल्यान एक आशेचो एक किरण दिसतालो एक ऑपॉर्च्युनिटी दिसताली की बाबा ही समस्या आसा ह्या समस्येचेर आमी मात कशें करतले फुडल्या पिळगेक आमी ह्या समस्येचेर मात करून तांकां बरें कशें करतले आपल्या पांयार कशें उबे रावपाक शिकयतले म्हाका दिसता ही समस्या एक बरें सोल्युशन जावन आमच्या मुखार आयिल्ली आनी दोतोर प्रमोद सावंतान हो चान्स घेवन आपल्या गव्हर्नमेंट सर्वंटांक लागीं करून तांकां सांगलें की प्रत्येक गांवांत वचा लॉकडावन चालू आशिल्लो सगळ्याक प्रत्येक गांवांत वचा आमचे सगळो टेका काडा त्या गांवांत कितें स्ट्रेंथ आसा शक्ती त्या गांवची कितें त्या गांवची विकनस कितें थंय कसल्यो ऑपॉर्च्युनिटीज आसा आमचे तरणाटे कितें करपाक शकता आनी थंय कितें थ्रेट्स आसा धोके कितें आसा हाची सगळी शहानिशा करा आपल्या कडेन परत या कितें करपाक जाता हाचेर आमी एक प्लॅन करया आनी त्या सुपीक कल्पनेंतल्यान आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा ही एक स्कीम जल्माक आयली दोतोर प्रमोद सावंतान ती लीड घेवन फुडें हाडली हांगा जमिल्ले कितले लाडली लक्ष्मी खबर आसा हातवेल राव 1 2 3 ती जवळ सगळ्यांक खबर आसा ग्राहक कितल्यांक खबर आसा 2 वात्सल योजना म्हणून आसा गव्हर्नमेंटाची कितल्यांक खबर आसा 1 2 दोतोर पुष्पाया ती झेडपी आशिल्ली खबर आसतली पूण सरकाराच्यो ज्यो स्किमी आसा सगळ्यो स्किमी पावता अश्यो ना आनी ही स्किमीचे असोच एक धोको आशिल्लो की नांव बरें आशिल्लें म्हणजे आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा हे आमकां तळागाळाक पावोवपाचें आशिल्लें पूण ते खुद्द गव्हर्नमेंटाच्यो स्किमी एनावन्स जाता आनी त्यो पेपरां पुरत्यो सीमीत उरता आनी म्हणून म्हाका दिसता एक एक्शन प्लॅन करपाक आमचो दोतोर मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान पुढाकार घेवन प्रत्येक गांवचो एक गव्हर्नमेंट ऑफिसर एक विलेज पंचायत एक गव्हर्नमेंट ऑफिसर हो त्या गांवाक दत्तक घेतलो त्या गांवच्यो सगळ्यो गरजो स्टडी करून ताचेर उपाय येवजतलो अशी एक स्कीम काडली आनी त्या ताका त्या गव्हर्नमेंट सर्वंटाक गव्हर्नमेंट ऑफिसराक स्वयंपूर्ण मित्र फुडें नांवूय दिलें पूण ताका एकदां सांगलें की तुज्या कामाच्या वेळार हें काम करपाचें न्ही सोमार ते शुक्रार 9:30 ते 5:30 तुजें काम करपाचें कित्याक तो खंयच्या तरी डिपार्टमेंटाचो ऑफिसर आसतलो हें काम गांवांत वचून तुवें दर शेनवारा बसचें पडटलें लोकां कडेन उलोवचें पडटलें इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह मागीर तूं पंच आसूं झेडपी आसूं हांकां सगळ्यांक विश्वासांत घेवन आमदाराक बरोबर घेवन हें सगळें प्लॅन करचें पडटलें आनी तें प्लॅन करपाक सरकारान 16 एजेंडा ताका दिले हांव डिटेलान वचना पूण खंय तरी युवकांक एक डायरेक्शन दिवपाक म्हणजे तातूंत एग्रीकल्चर आसूं गोंय राज्य सगळ्यांत चड एग्रीकल्चराचेर सबसिडी दिता भारत देशांत खंयी पळोवपाक गेले जाल्यार गोंय राज्याक मेळणाऱ्या सबसिडी हे खंयच्याच राज्याच्या सबसिडीक कंपेर करपाक आमी शकना आमच्या मुखार भरपूर म्हणजे म्हाका दिसता फेन्सिंगाच्या प्रमाणे ते फर्टिलायझर घालपाक ते वायल्ड लायफाचो बंदोबस्त करपाक ते बारीक बारीक म्हणजे पावर टिलर्स घेवपाक हांगा 90-95% सबसिडी मेळटा फिशरीज ह्या काणकोण कॉन्स्टिट्युएन्सीक एक बरो समुद्र किनारो आपलो नदी आसा धरण आसा त्या फिशरीजाक वाव दिवपाक आमचे तरुण हांगा एट्रॅक्ट जातले काय ताकाय भरपूर स्किमी आसा एनिमल हजबंड्री डेरी आसत पिगरी आसत कुक्कुटपालन आसत पोल्ट्री आसत ह्यो सगळ्यो आमकां भरपूर स्किमी आसा ह्या स्किमीचो फायदो स्कील डेव्हलपमेंट प्रधानमंत्री कौशल योजना आमी जेन्ना कॉलेजींतल्यान भायर सरता ते खंय तरी आमी रो भायर सरता
इंडस्ट्रीक कितें जाय पडटा डेली लायफान आमकां काम करपाक कितें जाय पडटा ती स्किल आमचे कडेन आसता. एखादी कोण जर हेल्पर आसत तर ताका इलेक्ट्रिशियन कसो करप, ताका प्लंबर कसो करप, हे शॉर्ट टर्म कोर्सेस म्हणजे 15 दिसाचो कोर्स ते 6 म्हयन्याचे कोर्स अशे विविध स्किमी प्रधानमंत्री कौशल योजनेच्या अंतर्गत राबयता. आमचे सेल्फ मोटिवेटेड एंटरप्रेन्युअर्स करपाचे तयार करपाचे तातूंत EDCची CMRY स्कीम जे आमचे म्हजे मित्र संजय सांगतले तुमकां, तशेंच स्टार्टअप योजना गोवा स्टार्टअप स्कीम ज्याच्या अंडर जे कोण इनोव्हेटिव्ह कंपनीज चालू करता त्या तरणाट्यांक त्या ग्रुपाक 10 लाख रुपया फक्त 10 लाख रुपया आमचे सरकार ग्रांट दिता. विविध स्किमी म्हणजे आमी सगळ्याक पावयता काय ना, म्हणजे DDSSY जवळजवळ 3.5 लाख घरां हांगा कवर जाल्या, तरी पूण लाखभर घरां कवर करपाची उरल्या. ती आमी करतले काय? आमची गांवची उरिल्ली घरां काय सोडून काडून करता दिसले काय? प्रत्येक घरात संडास आसलो, प्रत्येक घरात वीज आसतली, प्रत्येक घरात उदकाची जोडणी आसतली, हो तो स्वयंपूर्ण मित्र पळयतलो. आनी म्हाका दिसता ह्यो जर सगळ्यो स्किमी आमी जर गांवांत पावयतले, तातूंत उमेद सेंटर आसूं आमच्या जाणटेल्यांक, आमच्या महिलांक पेन्शन स्कीम आसूं, नाजाल्यार वात्सल्य स्कीम आसूं, एडोसंट गर्ल स्कीम आसूं, नाजाल्यार आमच्या लाडली लक्ष्मी निराधार स्कीम आसूं, प्रत्येक घरात पावल्या काय ना हो तो आमचो स्वयंपूर्ण मित्र पळयतलो. आनी म्हाका दिसता आमचें एक कर्तव्य आसा, त्या स्वयंपूर्ण मित्राक लागीं करून ताका धरून आमकां आपल्या ग्रुपाक आमच्या गांवांत आपल्या वाठारांत कितें स्किमी लागू जाता हे पयलीं म्हाका दिसता आमी शिकपाक जाय. ताजे कडल्यान तो राबोवन घेवपाक जाय, ताजे कडल्यान ताका डेटा दिवपाक जाय की आमकां हो ह्यो स्किमी जाय. आमकां आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा हे सक्सेसफूल करून दाखोवपाक जाय. तुम्ही प्रत्येक कार्यकर्तो हांगा जमिल्लो युवा युवती म्हाका दिसता दोतोर प्रमोद सावंत आमच्या मुख्यमंत्र्याचे दोळे आनी कान जावन थंय वचा, तो गव्हर्नमेंट ऑफिसर काम करता तेन्ना हें पळया आनी पार्टेक फीडबॅक दिया. जाल्यारच म्हाका दिसता आमच्यो भारतीय जनता पक्षाच्यो सगळ्यो स्किमी ह्यो तळागाळाक पावतल्यो आनी आमचे सरकारी सक्सेसफूल जातले. आमचे मुख्यमंत्र्याचे स्वप्नय साकार जातले की अंत्योदय स्कीम त्याचे भारतीय जनता पक्ष आणि आमच्या पक्षाचे कार्यकर्ते काम करतात. अंत्योदय म्हणजे पोरस्ट ऑफ द पोर, लास्ट मॅन इन द लाईन, ताका लागून आमचे सरकार काम करता. आणि हे सगळे आमकां सक्सेसफूल करूंक लागल्यार म्हाका पूर्ण विश्वास आसा तुम्ही सगळे जाण आमकां सहकार्य करतले, स्वयंपूर्ण मित्रांक सहकार्य करतले, ताका घेवन सगळ्यो स्किमी राबोवन घेतले. तुम्ही काणकोणकारांनी म्हाका मागीर येवपाक संदी दिली, तुमच्या मुखार उलोवपाक एक चान्स दिलो, म्हणून सगळ्यांचे आभार मानता. देव बरें करूं. बाई नंबर अंत्योदय आत्मनिर्भर गोवा हाचे बद्दल जे सांगला हातून एकूच दिसून येता जशें स्वामी विवेकानंदन म्हणलें आसा, टेक रिस्क इन युअर लायफ, इफ यू विन यू कॅन लीड अँड इफ यू लूज यू कॅन गाईड. ज्या वेळार आमच्या मदीं आमचे मुख्यमंत्री पावले आसा, हांव फक्त आमच्या स्टेटीचे सेक्रेटरी बाब संजीव पागी त्यांच्यानी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करचे. प्रदर्शन करपाक आयिल्ले आसा आमचे EDCचे व्हायस चेअरमॅन संजय सातर्डेकर सर, मागता सरांनी त्यांच्यानी मार्गदर्शन करता. तशेंच आमच्या मदीं उपस्थित आमचे महिला मोर्चाचे प्रेसिडेंट पावले आसा काणकोणची, मागता त्यांच्यानी माचे घेवन. नमस्कार. माझे उपस्थित असलेल्या गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंदभाऊ कानावळे, तसेच आदले आमदार रमेश तवडकर, आदले आमदार विजय पैगोर आणि आताचे आमदार आणि डेप्युटी स्पीकर विजयभाऊ फर्नांडीस, बाकी सर्व माननीय मंच आणि उपस्थित असलेल्या काणकोणकरांना
18 वर्सांच्या 45 वर्सांपर्यंत आयकून घ्या. इवन इफ यू आर यंग, इफ यू आर जस्ट पास्ड आउट ऑल्सो, और यू आर वेरी फ्रॉम 18 इयर्स टू 45 इयर्स तुम्ही हेजो बेनिफिट घेवपाक शकता. यू हॅव टू बी अनएम्प्लॉयड. 15 इयर्स डॉमिसायल आसपाक 15 वर्सां गोंयांत रावपाक जाय. आनी तुम्ही बाकीच्या बँकेन कडेन लोन बी घेतला जाल्यार थंय डिफॉल्टर आसपाक जायना. हे इम्पॉर्टंट आहा, कित्याक डिफॉल्टर आसतले जाल्यार तुमकां मातशी अडचण निर्माण जातली. तशेंच आपलो जर व्यवसाय करपाक जाय कितें तुमकां मदत लागता, EDC पर्यंत या, आमी तुमकां हेल्प करपाक शकता तुमी फॉर्मां भरपाक. हांगा लागींतल्या लागीं आमचें EDCचें ऑफिस मडगांव आहा. मडगांव लागीं पडटा तुमकां काणकोणकारांक मडगांव ऑफिसान येवन आमच्या मेळोंक शकता. 2000 ते 2020 पर्यंत आमच्या EDC कडल्यान 7500 युवकांनी लोन घेवन सक्सेसफुली बिझनेस करत आहात. सक्सेसफुली बिझनेस करून आपले आयुष्य जगत आहात. व्यक्तिगत अशें जाता कितें की आमी कामाक लागले की एक जॉब मेळटा. जॉब आमी तो फक्त खंय तरी एक एम्प्लॉई म्हणून काम करत आसता. ही एक सुवर्ण संधी आहा तुमकां सगळ्यांक, किंवा आजचे जे युवक व्यवसाय करपाक सोदता तेका की तुम्ही बिझनेस करा, स्वताचो व्यवसाय करा आनी तुमच्या वांगडा आनी एक 5-6 जाणांक किंवा 10 जाणांक एम्प्लॉयमेंट दिवपाचो प्रयत्न करा. इन्स्टेड ऑफ बिकमिंग एन एम्प्लॉई, एम्प्लॉयर जाय. एम्प्लॉय म्हणजे तुम्ही रोजगार निर्माण करा बाकीच्या खातीर. तो कशा ना कशा माध्यमांतल्यान तुम्ही जो व्यवसाय निवडूंक शकता किंवा जो निवडटा तुम्ही त्या माध्यमांतल्यान तुम्ही ते करूंक शकता. आनी हे सगळें घडटा आसतना जाता कितें की एखाद्या वेळी आमी बिझनेस केलो जाल्यार लॉसान वयतले, आमकां कोण सांबाळटलो. जाल्यार एक हिंदीन म्हण आहा की लहरों के डर से कभी कश्तियां पार नहीं हुआ करती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं हुआ करती. म्हणून प्रयत्न करपाक आयुष्यात जर फुडें वयतले जाल्यार फाटीं वळोन पळोवपाची गरज ना. आनी ह्या संवसारात नेहमी हिम्मत ही किंमत होती, म्हणजे हिम्मत करपाक जाय. एक्चुअली म्हाका एक सीडी उदर दाखयता, आमच्या सीडी दाखोवपाक मदींच मातशें सायलंट जालें सिस्टमा खातीर. त्या सीडीन एक इम्पॉर्टंट सारांश आहा तुमकां सांगता. म्हणजे एक व्यक्ती आसलो, आमी ती बरी सीडी प्रेझेंटेशनाक आसली पूण फक्त तिचें चिंतप फाटीं पडली. त्या सीडीन कितें आहा की एक व्यक्ती पोलिओ जालो आनी त्या व्यक्तीक दोनूय पांय आसना आनी तेजो दुसरो एक मित्र आसता जाका सगळे हात पांय आहा पूण तो आयुश्यान अनसक्सेसफूल आसता. म्हणजे कांय करूंक शकना, फक्त पुस्तकां वाचता, सपनां पळयता आनी आपूण कसो फुडें सरपाचो हे थॉट्सूच आसता. पूण जो पांय नासलेलो किंवा जाका पोलिओ जाल्लो व्यक्ती आसता पळय, त्या व्यक्तीन EDCच्यान 2009 लोन घेतलेलें आसता. तो एक म्युझिशियन आसता, कॅसिओ प्ले करपाक खातीर कॅसिओ घेतलो आसता आनी तो कॅसिओ घेवन आपलो लायफ आयच्या तेटी पर्यंत तेजे कडेन 4 कॅसिओ आहा. तो व्यक्ती हांगासरलो केपेंचो आगोस्तीन फेर्नांडीस म्हणून सक्सेसफुली एक म्युझिशियन म्हणून खुबशा रेस्टॉरंटांनी वाजयता, स्वताचें म्युझिक कंपोज करता आनी एक सक्सेसफूल लायफ जगता. आयुश्यान जर सक्सेसफूल जातले जाल्यार सक्सेसफूल मनशाची हिस्टोरी आयकूंक जाय आनी त्या पावलार पावल करून फुडें वचपाक जाय. एक्चुअली एक बिल गेट्साचो स्टेटमेंट आहा. बिल गेट्स म्हणजे कोण मायक्रोसॉफ्टाचो कंपनीचो ओनर. तो स्टेटमेंट कितें दिता की आय वॉज नेवर टॉपर ऑफ एनी युनिवर्सिटी. म्हणजे आपूण खंयच्याच युनिवर्सिटीन टॉपर नासलो पूण ऑल द टॉपर्स ऑफ ऑल द युनिवर्सिटीज आर माय एम्प्लॉईज. म्हणजे ज्या संवसारांत जितल्यो युनिवर्सिटी आसा सगळे टॉपर आहा तितले व्यक्ती आपले कडेन काम करता. हाचो अर्थ असो न्हू आमी तुमकां सांगना की तुमी बिल गेट्स आहा, पूण तेजी चुकूय ना की तुमी बिल गेट्स जावचो ना अशें आमी म्हणटा. कित्याक गोंय सरकार अंडर डॉक्टर प्रमोद सावंताची लिडरशीप मेळटा आनी आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहा आनी ते चेअरमॅनूय आयचे सगळे डॉक्युमेंट्स इजी केल्ले आहा आमच्या गोंयकारां खातीर. आनी आमच्या गोंयकारांनी आपली वाटचाल सुखमय आनी कितें म्हणटा तें सक्सेसफूल जावचें म्हणून सदांच तुमच्या फाटल्यान आसता. ह्यो कार्य आनी हें सगळें घडटा फक्त भारतीय जनता पार्टीचो सरकार ह्या गोंय राज्यांत आसा आनी तुमी सगळे त्या पक्षाचे संलग्न म्हणजे ह्या पक्षाच्या परिवारा प्रमाणे आहा म्हणून हें घडोवंक शकता. आशा करता की आमच्या EDCन तुमकां कितें तरी हेल्प जातली आनी EDCच्यान हेल्प जाल्यार तुमचें आयुश्य फुडें बरें जातलें इतलेंच मागता आनी हांव म्हाजे 2 शब्द बरे करता. धन्यवाद. खरोखर तुम्ही इतल्या शॉर्ट टायमान मातसो टायम कमी आसा आमचे कडेन, शॉर्ट टायमान सगळे स्कीम जी आसा आनी युवा कितले फुडें वचपाक शकता कितें स्कीम आसा खंयचे जर डॅरिंग करीत जाल्यार खुबश्यो गजाली जावपाक शकता. म्हणून तर स्वामी विवेकानंदान म्हणलें आसा, बिलीव इन युअरसेल्फ एंड द वर्ल्ड वील बी एट युअर फीट. अशा बाकीचे जे आमचे आमकां मार्गदर्शन करपाक आयिल्ले आसा ते आमचे युवा सगळे आयकता, काना मनाक घेता आनी ते आचरणांत हाडटले अशें आस्त बाळगिता. आनी फुडें उलोवपाक आमचे मदीं आसात जे स्वामी विवेकानंदाचेर उलयतले जयवंत जाधव भाई. भारत माता की जय. काणकोण युवा कार्यकर्ते भारत माता की जय. वंदे मातरम. व्यासपीठाचे उपस्थित आमचे तडफदार मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे मार्गदर्शक आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सदानंद भाई ननावडे, काणकोणचे आमदार
बाबा आदले मंत्री आणि आमदार रमेशभाई तवडकर, आदले मंत्री विजयभाई खोत, स्टेटचे सेक्रेटरी सर्वानंद भगत, अध्यक्ष नंदादीप, महिला मोर्चा अध्यक्षा, सगळे मान्यवर, उशीर झाला, वेळ कमी असा, आमका पुढल्या युवा संमेलनात वेळ वचपाक जाय म्हणून अवघ्या काही मिनिटांनी आम्हाला विषय मांडला. आज आम्ही ज्या निमित्तानं हांगा जमल्या, स्वामी विवेकानंद 12 जानेवारी त्यांची जन्मदिवस 1863 ते जन्माक आयले बंगाल हांगासर. त्यांची अशी विशेष वळख करून दिवपाची गरज ना, कारण ते इन्स्पिरेशन असा, एक विस्डम असा जे युथांच्या खातीर त्यांच्यानी सदांच ते वावरल्या. खास करून त्यांच्या तकलेत एकूच विषय, म्हजो देश भारत, माझो धर्म हिंदुइझम आणि माझे युवक, माझ्या देशाचे युवक कसे असते, कशा पद्धतीचे असते. स्वामीजींचे वडील विश्वनाथ आवय भुवनेश्वरी देवी, एक सामान्य कुटुंब, बंगाली कुटुंब, वडील अटॉर्नी असले कलकत्ता कोर्टात आणि आवय धार्मिक एक हाऊसवाईफ. त्याचाच प्रभाव स्वामीजींचेर जालो. स्वामीजींच्या जन्माचे नाव नरेंद्र आणि स्वामीजीने जे मार्गदर्शन केले आज जगभर वर्ल्ड सगळ्यांकडे फेमस असा. स्वामीजी आर्ट्स ग्रॅज्युएट, फाईन आर्ट्सचे ग्रॅज्युएट, तसेच बॅचलर ऑफ आर्ट्सचे ग्रॅज्युएट. स्वामीजी ज्या वेळेचे कॉलेजीत शिकताले त्याच वेळेचे त्यांचा संबंध आयलो म्हणजे त्यांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस त्यांच्याकडे येवप वचप जाले आणि स्वामीजींनी त्यांना फुडें गुरु म्हणून घेतलो आणि त्यांचा प्रचार त्यांच्याकडे जे शिकले ते पुढे चलून त्यांच्यानी सगळीकडे प्रसार केलो. स्वामीजींचो जन्मदिवस म्हणजे नॅशनल यूथ डे म्हणून मनयता. स्वामीजींचो विचार कितें असते, सर्व्हिस टू द मॅनकाइंड. मॅनकाइंड म्हणजे मानवतेची सेवा. स्वामीजींचे सतत म्हणत कितें असते युवकांक, मानवतेची सेवा करा. मानवतेची सेवा म्हणजे देवाची सेवा आणि देवाची सेवा जेन्ना करता तेन्ना सगळ्यांक पावता. मानव आम्ही देव पूर्ण पण मानव पहिला, गोरगरीब पहिला आणि त्यांची आम्ही सेवा करपाची गरज आहे आणि ती सेवा देवाकडे पावता. आमकां सगळ्यांक खबर आहा की स्वामीजी एक हिंदू स्पिरिच्युअल लिडर झाले. स्वामीजी 11 सप्टेंबराक 1893 सप्टेंबर 1893 शिकागो हांगा वर्ल्ड रिलिजियस पार्लमेंटाक गेले आणि वर्ल्ड रिलिजियस पार्लमेंटाक गेले तेन्ना कशें गेले त्याची वेशभूषा कितें, भगवी पगडी आणि भगवे वस्त्र घालून गेले. जेन्ना ते शिकागो पावले 2 दीस पयलीं तांकां कोण रावपाक जागो दिना. म्हणटा कोण तरी इंडियातल्यान एक मॉंक आयला, साधू आयला, आपलो कितें तरी हांगा प्रचार करपाक आयला. पूण ज्या वेळाचेर शिकागोच्या त्या रिलिजियस वर्ल्ड कॉन्फरन्सांत उबे रावले, दनपारची वेळ आसली, उबे रावता आमी कितें म्हणटात, ब्रदर्स, सिस्टर्स एंड ब्रदर्स ऑफ अमेरिका. हें उतर आयकता आख्या हॉटेल्स उबे रावता काळ्यांचो गडगडाट. काळ्यांचो गडगडाट कित्या खातीर, ह्या उतरा खातीर की सिस्टर्स एंड ब्रदर्स ऑफ अमेरिका. एक कोण तरी साधू महात्मा इंडियातल्यान येता आणि इंडियातल्यान आमकां म्हणटा भयणी आनी भावांनो. अमेरिकांनी कितें पयलें, सगळे सूट कोट काय घातले आणि उलयताले कशें लेडीज एंड जेंटलमॅन. हो आमचो भारत देश म्हणून तेंच्यांनी थंय सांगलो. वसुदेव कुटुंब, आमी सगळ्या भयणी आनी भावांनी म्हणून मानता. ह्या खातीर स्वामीजींनी आमच्या हिंदू धर्म, हिंदू स्पिरिच्युअलिटी देशभर वर्ल्डभर सगळ्यांकडे प्रसार केलो आणि प्रचार करच्या पयलीं वर्ल्डभर ते देशभर भोंवले. काश्मीर ते कन्याकुमारी, पंजाब ते बंगाल सगळे कडेन भोंवले. तेंचे म्हणत कितें असते की ज्या वेळाचेर हांव वर्ल्डान वयता, माझ्या देशा बद्दल, माझ्या देशाचें सिव्हिलायझेशन हांव सगळ्यांक दाखयता, उलयता तेच्या बद्दल, तेन्ना म्हाका म्हजो देश खबर आसपा जाय. ह्या खातीर ते जग देशभर भोंवले. त्याच वेळाचेर स्वामीजींनी फुडें विशय मांडटाना कसो केलो की आयज म्हज्या देशाचो तरुण कसो आसपा जाय, माझ्या देशाचो तरुण देशा बद्दल विचार करपा जाय, देशाची प्रगती विचार करपा जाय, माझ्या धर्माचे विचार करपा जाय. आणि ह्याच वेळाचेर स्वामीजींनी ते सिद्ध करून दाखयलें की इंडिया इज नॉट अ बॅकवर्ड कंट्री, इंडिया इज नॉट इलिटरेट, इंडिया इज नॉट अ कंट्री ऑफ स्नेक चार्मर्स, बट इंडिया इज अ वर्ल्ड गुरु. पूण कालांतरान मदीं कितें जालें, मदीं आमच्या देशाची परिस्थिती खंय पावली, कसलें एज्युकेशन आमकां मेळ्ळें. पूण योगायोगान आज आमचें भाग्य, आमच्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र भाई मोदी आणि तोच योगायोग हा स्वामीजींचे जन्माचे नाव नरेंद्र आणि आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज पुन्हा एकदा आमच्या देशाक
गोष्टी खातीर स्वामीजींचे आदर्श कितें आसले, आमच्या देशाची संस्कृती कितें आसली, महाराणा प्रताप कितें आसले, शिवाजी महाराज कितें आसले, हेचेर विचार करा. आमचो देश कसो स्वतंत्र जालो, कशे वीरगतीक जे आमचे लोक पावले, हेचेर तुम्ही विचार करपाची गरज आसा. स्वामीजींनी कितें म्हटलें, माझ्या देशाचो यूथ कसो आसचो, तेची कूड, तेची बॉडी कशी आसची, लोखणाची आसची, तेचे शिड्यो कशो आसच्यो, स्टिलाच्यो आसच्यो, आणि त्याच्या शरीर इतलें तंदुरुस्त आसचें की तेणे सगळी जबाबदारी आपल्याचेर घेवपाक जाय. जेन्ना तुम्ही जबाबदारी तुमचेर घेता, तुमची डेस्टिनी तुम्ही अचीव करता. यू हॅव टू डिसाइड, यू हॅव टू फोकस ऑन युअर डेस्टिनी. हे स्वामीजीचे विचार. पण कालांतरान एक उदाहरण दिता, सत्य उदाहरण. आज आमच्या देशान काही कडेन कसले युथ तयार जाल्या. आज दिल्लीन आमी कितें पळयता, JNU युनिव्हर्सिटी, थंय कसले युथ आसा, युथ कितें म्हणटात, हिंदुस्तान तेरे हजार टुकड़े हो जाएंगे असले म्हणटात. असले युथ आमकां जाय काय कितें, असली दृष्टी, असली मनोवृत्ती आमकां खेचून उडोवपाची गरज आसा. थंय स्वामीजीच्या पुतळ्याचें विटापण जाता, आणि पुतळो जेन्ना परत नरेंद्र भाई मोदी थंय इन्स्टॉल करता, इनॉग्रेट करता, डिबेट कसली जाता, स्वामीजींचो पुतळो कित्याक जाय. अरे ज्या वर्ल्डान, ज्या देशांनी सगळ्यांनी स्वामीजींचे विचार मांडले, विचार मानून घेतले, स्पिरिच्युअल मानून घेतलो, आणि तुम्ही विचारता आमच्या देशात डिबेट करता की पुतळो कित्याक जाय. नॅशनलिझमाचेर आज उलयतात, खेळगड्यांनी जेन्ना उबे रावचें पडटा नॅशनल एंथमाक, जाल्यार कित्याक उबे रावचें म्हणून विचार करतात. असली विकृत बुद्धी आमकां आज युवकांनी निश्चय करपाक जाय. ही ठेचून उडोवपाची गरज आसा. आज आमकां गरज आसा त्या अशा युवकांचे की जे युवक देशा बद्दल विचार करता. आमी सगळ्यांनी देशाचो विचार करता, म्हज्या गोमंतकाचो विचार करूंक जाय. आज आमकां लाभलेले डॉक्टर प्रमोद सावंत अशे तरुण कडवदार नेते, अशे मुख्यमंत्री, आयज आमी तेंच्या मार्गदर्शनाखातीर वचूंक जाय. तेंचे हात बळकट करपाची गरज आसा. स्वामीजींचे 2 कोट आसा तुमच्या फुडें मांडटा. लक्षात घ्या, कोट व्हेरी इम्पॉर्टंट. टॉक टू युअरसेल्फ वन्स इन अ डे, अदरवाइज यू मे मिस मीटिंग एन इंटेलिजंट पर्सन इन दिस वर्ल्ड. स्वामीजी म्हणतात, दिसान एकदा तरी तुम्ही स्वतःकडे उलयात. स्वतःकडे उलयात जाल्यार तुम्ही मिस करता तो इंटेलिजंट पर्सन ऑफ दिस वर्ल्ड. स्वामीजी परत म्हणतात, द ग्रेट सिक्रेट ऑफ ट्रू सक्सेस ऑफ हॅपीनेस इज दिस, द मॅन ऑर वुमन आस्क फॉर नो रिटर्न, द परफेक्टली अनसेल्फिश पर्सन इज मोस्ट सक्सेसफुल. स्वामीजी म्हणतात, सेल्फिशनेस करू नका. युवकांनी एकत्रित जाय, बी युनायटेड. मागीर ते कितेंय असो, कसलो कार्यक्रम असो, कसले इलेक्शन असो, कितें असो, आणि भारतीय जनता पार्टी एकमेव असो पक्ष आसा देशात जो युवकां बद्दल विचार करता, देशा बद्दल विचार करता. होच एकमेव पक्ष आसा जो युवा संमेलन ऑर्गनायज करता. स्वामीजी ही अनेक मार्गदर्शन आमकां केलें. स्वामीजी 4 जुलै 1902 अवघ्या 39 वर्सांत ह्या देशात अंतरले. जस्ट 39 इयर्स स्वामीजी आमच्या बरोबर असले, म्हणजे आमच्या ह्या पवित्र भूमीत असले. ते इतले व्हडले मार्गदर्शन केले. आयज आमी जगता कितली वर्सां, 70 वर्सां 80 वर्सां जगता, पूण करता कितें, आमकां कोण उडस करता. आज स्वामीजी जवळ 159 वर्सां जाता स्वामीजी, आणि आमी सगळे जाण तेंचो विचार करता. आमी सगळ्यांनी तो विचार करूंक जाय, तेंचे शिकवण आमकां मार्गदर्शन करून घेवंक जाय. आमी तेंचो विचार करूंक जाय, तेंचे विचार आत्मसात करूंक जाय. स्वामीजीक शत करम नमन, वंदे मातरम. खरोखरच आजचो युवक कसो आसलो हाचें बरें उदाहरण स्वामीजीन दिल्लें आहे. फावट तेंचे एक थॉट सांगता, अ ब्रेव, फ्रँक एंड क्लीन हार्टेड, करेजियस एंड एस्पायरिंग यूथ इज द ओनली फाउंडेशन ऑन वीच द फ्युचर ऑफ नेशन कॅन बी बिल्ट. देशाचे भवितव्य जे आसा ते एक अशें स्वच्छ, आमचे मदीं आमचे एक्स MP नरेंद्र सावयकर हांगा पावले आसा, NRI कमिशनर. आमी तुमचें स्वागत करता भाई. मागता आमचे जनरल सेक्रेटरी बाब संजीव पागी, आमचे मदीं उपस्थित आमचे ZP शाळू मेळी मागता कार्यावळ फुडें व्हरतना मागता आमचे काणकोणचे आमदार आणि गोंय राज्याचे डेप्युटी स्पीकर, काणकोणचे तडफदार आमदार मिस्टर सर, तेंच्यांनी ह्या आपले उलोवप करचें. आयच्या ह्या आमच्या यूथ प्रोग्रामाक आमच्या मदें आसात आमचे चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत, पार्टीचे अध्यक्ष बाब सदानंद, आदले MP बाब नारायण, सगळे मनीस आनी हिंगा जमलेले यूथ, मिडिया आनी प्रेस. म्हाका पयलें सांगला 5 मिनटां उलयता. सिन्स इट इज अ यूथ प्रोग्राम, म्हाका एकूच चालता यूथाक. Anybody can answer me, huh? We all raise any one question to Chief Minister. Youth. असली संधी तुमकां मेळटा की एक चीफ मिनिस्टर तुमच्या फुडें येयला, तुमचे कडेन एक क्वेश्चन रेज करूं जाता सेवा
youths are there? Okay. तुमकां जाय तो प्रश्न विचारा. तेन्ना शी आमकां लॉस आमकां व्हेरी सॉरी. कॉलेज स्टुडंट कोण आहा हिंगा? कॉलेज स्टुडंट कोण आहा? They are not asking one question. Okay, anyway, on that we are five class. So I really appreciate आणि तुवें जो केम आमकां सांगलो म्हणून हांव तुमकां सांगलें. I will not raise any question because everybody spoke about this program, but I will tell you regarding youth organization over here. जेन्ना तुमी उलो मारलो ह्या भुरग्यांक बाबा ऑर्गनायज करा म्हणून, I really appreciate they went out of the way लोकांच्या युथाचे घराघरांत वचून तेमी हो आयज हो प्रोग्राम फिक्स केला. सो हांव शाबासकी पयले सगळे youth ऑर्गनायजेशनाक दिता. प्लीज ताळयो मारयो. म्हाका जो प्रश्न करपाक एकूच प्रश्न हांव करपाचें सेम म्हाजी डेव्हलपमेंट केन्ना करता भारतामध्ये. ओके. आनी कांय उलयना बिकॉज आय वॉज हियर टू स्पीक बिकॉज he has got one more program. But internally कितें आहा तें मागीर हांव जेवा पडले उलयता. सो हें सांगून तुमकां सगळ्यांक देव बरें. मागता ह्या वेळार आमचे नवे अध्यक्ष पार्टीचे नवे अध्यक्ष ज्यांच्यानी ज्यांच्यानी एक वर्सान आपल्या कारकिर्दीत बरें सक्सेसफूल काम केल्लें आसा म्हणून तांकां हांवें नवें म्हणलां. मागता ह्या वेळार पार्टी अध्यक्षाक युवाचे संमेलनाच्या निमित्तान व्यासपीठाचेर उपस्थित आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, तुमचे आदले आमदार आणि गोंय विधानसभेचे उपसभापती इतर आमचे आदले दक्षिण गोंयचे खासदार आणि पार्टीचे सरचिटणीस नरेंद्र सावयकर, रमेश तवडकर, विजय गायकवाड, आदले आमचे सेक्रेटरी सर्वानंद भगत, मंडळाचे अध्यक्ष नंदन भगत, बाकीचे व्यासपीठाचे सगळे मान्यवर, समोर पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येन काणकोण नगरपालिकेतल्या सगळ्या युवा कार्यकर्त्या भावांनी भयणात तुमचे सगळ्यांचे हांव अभिनंदन करता. कारण इजिदोरान ज्या तरेन सांगलें की व्हेरी शॉर्ट नोटिसीचेर ह्या शहरांतले काणकोण भागांतले सगळे यूथ तुमी आतां ह्या संमेलनाक हांगा उपस्थित आसा. आमी सगळेच गोंय भरले ज्यो नगरपालिका आसा या सगळ्या नगरपालिकांतले वेगवेगळ्या नगरपालिका भितर अशा तरेचे यूथ मेळावे हे आमी सुरू केल्ले आसात आनी बऱ्या तरेचो प्रतिसाद हांगा मेळटा. मुख्यमंत्री तुमकां येणाऱ्या दिसांनी ती युवा पॉलिसी आसत, वेगवेगळे विशयांचेर ते उलयतलेच, पण तुमकां ज्या तरेन आतां हांगा म्हायती दिली गेली, आमचे संजय साखळेकर हे चीफ मिनिस्टर रोजगार योजनेच्या संदर्भात तुमच्या समोर उलयले. सिद्धार्थराव कुंकळकर आत्मनिर्भर भारत आणि स्वावलंबन गोंय या संदर्भातली माहिती त्यांनी तुमकां दिली. आणि आमचे जयंत जाधव यांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचेर एकंदर त्यांनी माहिती ही तुमच्या समोर दवरली. आमकां सगळे तुमी सगळे यूथ आसा आणि ही सगळी नॉलेज तुमच्या पर्यंत आसूं जाय. कारण तुम्ही ज्या वेळार पार्टीचें काम करप अशें ठरयल्लें आसा अशा वेळाचेर हे सगळी माहिती जर तुमकां आसत जाल्यारच तुमकां एक विश्वास येतलो की आपण कशा पद्दतीन काम करपाक जाय. वेगवेगळे आदले काही मुख्यमंत्री हे तुमकां रोजगाराचो विशय आसत, हांगाचे सेल्फ एम्प्लॉयमेंट आसत, नवीन रोजगाराची संधी आसत, ह्या संदर्भातली पूर्णपणे माहिती ते दितले. येणाऱ्या दिसांनी युवा पॉलिसी करपाची आसा त्या संदर्भातली तुमचे कडेन ते उलयतले, तुमचे कडेन इंटरॅक्ट जातले. कारण हांगालो ट्रेनिंग सेशन जे आसले त्या वेळार ते पावून आनी बरेचशे सगळ्यांक दिसतालें की मुख्यमंत्री हातूंत येवूं जाय. आनी हांवें त्या वेळार आमदारांक सांगिल्लें की मुख्यमंत्र्याच्या कन्विनियंटा प्रमाणे हांगालो मेळावो जो आसा तो मेळावो आमी करुया. तुम्ही सगळे जाणांक खबर आसूं जाय कारण आमी सगळे हे भुरगे काम करता आसतना तुमी शिकिल्ले आसात आनी शिकल्या नंतर सगळ्या भुरग्यांक दिसता की आपल्याक नोकरी मेळपाक जाय, आपलो स्वताचो वेवसाय आसपाक जाय. हे सगळे करता आसतना ते दोन ऑपॉर्च्युनिटी आसात. एखाद्याक दिसता आसत की आपण स्वता व्यवसाय करपाक जाय जाल्यार कितें ऑपॉर्च्युनिटी म्हाका आसा, ही जर तुमकां व्यवस्थितपणे कळ्ळी आसत जाल्यारच तुमी ती इनिशिएटीव घेवपाक शकतले. कारण आमकां खबर आसा की ह्या देशा भितर आसत, गोंया भितर आसत, युवा हे सगळ्यांत चड आसा. आणि हो देश भारत देश हो आमी सगळ्यात श्रीमंत देश कित्याक म्हणटात तर आमचे कडेन युवा शक्ती जी आसा ती भरपूर
खूप आसा. स्वामी विवेकानंदान 39 वर्सां ते जगले, पण गेली 100 वर्सां ते ह्या जगात आसून सुद्धा तेंच्यांनी केलें कार्य जें आसा ते कार्याक प्रेरीत जावन आतां जे यूथ आसात आमी तांकां सदरीत म्हणटात तेंच्या कार्याची हे घेवन आमी फुडें सरपाक जाय अशें आमकां सगळ्यांक दिसता. आनी ताका लागून आमची सगळ्यांची जबाबदारी आसा. तुमकां एक बरी ऑपॉर्च्युनिटी आसा, बरी एक संदी आसा. कारण हांगा बशिल्ले सगळेच जाण जे आसा ते सगळे तुमचे भशेनूच युवा कार्यकर्ते म्हणतूच वयर आयिल्ले आसात. सगळे की राजकीय क्षेत्रांत काम करतले अशें ना, वेगवेगळी क्षेत्रां आसात. ह्या क्षेत्रांत जर तुमी काम करपाक शकतात पण एक बरें व्यासपीठ हे तुमकां युवा भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते म्हणून मेळटा. आनी ताका लागून तेजे संदीचो वापर तुमी करून घेवपाक जाय. आज आमचे जे मुख्यमंत्री आसात हे एका वेळार ते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आसले. त्यांच्यानी ह्या गोंयचे आपले राजकीय क्षेत्रांतल्या युवा मोर्चा म्हणून कॅरियर सुरू केले. बरेचसे हांगा जे उपस्थित आसात नरेंद्र सावकारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत युवा भारतीय जनता पार्टीच्या कामात पावले. आनी ताका लागून हे सगळे करता आसतना आमी एक बऱ्या पार्टीचें काम करता. ताका लागून तुमचेर सगळ्यांत म्हत्वाची जबाबदारी आसा. कारण तुम्ही सगळे जाण आज ज्या सोशल मिडियाक आमी पळयतात या सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान तुमकांय खबर आसा की गोंया भितर अशा वेगवेगळे एनजीओ तयार जाल्ले आसात. एखादो एनजीओ बरे कार्य करता आसत तातूंत कांय प्रश्न ना, पण बरेचसे जे एनजीओ आसात ते केवळ वेगळ्या पद्दतीन हे सरकार कशें बरें न्ही, कांय राजकीय पार्टी आसात हे सरकार कशें बरें न्ही ह्याचो प्रचार आनी प्रसार करपाचें काम करतात. ताका उत्तर दिवपाचें काम तुमी सगळ्यांनी करचें पडटलें. आमी पळयतात कारण जिल्हा पंचायतीच्यो निवडणुका जावच्या पयलीं या गोंयभर ज्या तरेन सरकाराच्या संदर्भातलें काम बदनाम करपाचें काम या गोंयांतले कांय एनजीओ आसात, कांय राजकीय पार्टी आसात हे करताले. पण ताका खरें उत्तर जर केन्ना दिलें आसतलें तर ज्या वेळार ते जिल्हा पंचायतीच्यो निवडणुकांचो निकाल लागलो त्या वेळार खऱ्या अर्थान ह्या गोंयच्या लोकांनी जे तेंच्यांनी सरकाराचें नांव बदनाम करपाचें जें काम करताले तांकां खरी चपराक केन्ना मेळ्ळी तर ज्या वेळार ते उत्तर गोंयांत 25 ते 19 जिल्हा पंचायतीचे सदस्य भारतीय जनता पार्टीचे निवडून आयले आनी दक्षिण गोंया भितर पयले वेळार 17 आमी लढयले. 17 ते 14 जिल्हा पंचायत सदस्य. ताका लागून खऱ्या अर्थान हे जे सरकाराचें नांव बदनाम करपी जे लोक आसले तांकां खरी चपराक मेळ्ळी. तर आमी सदरीत सांगताले, सुरवाती पासून सांगताले की भारतीय जनता पार्टी दोनूय मतदारसंघां भितर निवडून येता. पत्रकारां परत आमकां प्रश्न विचारताले तुमी कितें सांगतात काय म्हणून. ज्या तरेन वेगवेगळे आंदोलनां घेवन तेजे उबे रावले आसत, मागीर ते टावर कोलाचो विशय आसत, डबल ट्रॅकिंग रेल्वे डबल ट्रॅकिंगचो विशय आसत, नॅशनल हायवेचो विशय आसत, टर्मिनल पावर प्रोजेक्टाचो विशय आसत की मेळावले सारकेल्या आयआयटीचो विशय आसत. या वेगवेगळ्या विशयांच्या आधाराचेर हे सरकाराचें नांव जें आसा तें बदनाम करपाक पळयताले. पण आमी तांकां सदरीत सगळ्यांक सांगताले एक सांगताले कारण हे जे सगळे जाण जे आसात हे केवळ ते पावते घेवन जे उबे रावतात तितल्या पुरते आसतात. ते लोकांक कन्विन्स करपाक शकनात कारण लोकांक तेंची एक्चुअल कित्याक लागून करता तें पूर्णपणे खबर आसा. आनी खऱ्या अर्थान जेन्ना रिजल्ट लागलो त्या वेळार ते संबंद गोंयच्या लोकांक कळून चुकले. तर हांव आज खंय तरी पळयतालो की मेळावळीच्या संदर्भात कोणे तरी काणकोणकारांनी सपोर्ट म्हणून जाहीर केला. ताका खबर ना मुख्यमंत्र्यान मेळावळीचो आयआयटी कॅन्सल केली, दुसरे कडेन वरवळणी ठरयल्ली आसा. आनी ताका लागून हे केवळ राजकारण करपाचो जो प्रयत्न करतात ताका खरें उत्तर दिवपाचें काम तुमी करचें पडटलें. कारण हे सगळे सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान मोठ्या प्रमाणात ते फुडें वतात. ताका खंय चक्राक दितले ताका तुमी बंद करचें जाल्यार ही जबाबदारी तुमची आसा. पूण हे सगळे जर करतले आसत जाल्यार तुमकां एक विश्वास आसचो पडटलो. तो विश्वास जर तुमच्या सगळ्यांच्या भितर आसत जाल्यार ती गोष्ट साध्य जातली. तुम्ही ज्या पार्टीत काम करतात त्या पार्टीचो आपल्याक विश्वास आसूं जाय. हे जे सरकार आसा त्या सरकाराचो आपल्याक विश्वास आसूं जाय. एखाद्या गोष्टीचो ठामपणे जर आपल्याक विश्वास जर पडलो आसत जाल्यार खंयचीच गोष्ट अशक्य ना. तुम्ही त्याच पद्दतीन तांकां कन्विन्स करपाक शकतले. आनी ताका लागून तुमची सगळ्यांची जबाबदारी आसा. ह्या निमित्तान वेगवेगळ्या विशयांचेर तुमकां मार्गदर्शन जालें. मुख्यमंत्री आपण उलयतले येणाऱ्या दिसांनी रोजगाराच्या संदीच्या संदर्भांतूय तुमकां सांगतले. तांचो प्रयत्न आसा की आमच्या गोंयची भुरगीं हांकां लागून रोजगाराचो विशय आसत, सेल्फ एम्प्लॉयमेंट आसत, स्वताच्या पांयार उबे रावपाचो विशय आसत, हे सगळे गोष्टी जे आसा ते पूर्णपणे करप अशें ठरयल्लें आसा. कारण सरकार भारतीय जनता पार्टीचें जें सरकार आसा ह्या सरकाराक ह्या गोंयचें हीत खबर आसा. ह्या गोंयांत लागून तें काम करपाक जाय तें खबर आसा. कारण ज्या वेळाचेर भारतीय जनता पार्टीचें सरकार ह्या गोंया भितर आयलें हांगा ज्या तरेन उदरगत जाल्ली आसा ही हांवें तुमकां कितें सांगपाक जाय अशें ना. पूण हे सगळे जर करतले आसत जाल्यार तुमी सगळे जाण एक्टीव जावपाची गरज आसा. ज्या तरेन आमी जिल्हा पंचायतीच्यो निवडणुका जिखल्यो
आज येणारी केन्ना तरी म्युन्सिपालिटीच्यो निवडणुका जातल्यो आमी सगळे जर हे गोष्टी केल्ल्या जाल्यार फायनली आमी राजकीय कार्यकर्ते आमच्या सगळ्यांत चड महत्वाचें कितें आसा जाल्यार निवडणूक जिखप हें सगळ्यांत महत्वाचें आसा आनी भारतीय जनता पार्टी प्रत्येक निवडणूक इम्पॉर्टंट आसता आमी खंयचीच निवडणूक सेमी फायनल क्वार्टर फायनल पण लढनात प्रत्येक निवडणूक आमकां जिखपाक जाय म्हणून आमी लढयतात आनी तेका लागून म्युन्सिपालिटीची जी निवडणूक जातली ज्या तरेन कांय लोक ते बोवाळ घालतले आनी जिल्हा पंचायतीचो रिजल्ट लागतकच ते चूक जाले त्या पद्दतीन येणारी म्युन्सिपालिटीची निवडणूक आसतली त्या म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात काम करचें पडटलें म्युन्सिपालिटीक आमचे उमेदवार निवडून हाडचे पडटले ते जर आमी केलें आसत जाल्यार आमी त्या तरेन हळू आमी कांय जे बोवाळ करणारे आसात ते सगळे चूक बसतले कारण तेंचें प्लॅनिंग चुकलें बरेच राजकीय पार्टी विधानसभाच्या निवडणुका येवचे पयलीं लॉन्चिंग करतात ह्या वेळार तेंच्यांनी बेगीन लॉन्चिंग केलें कारण तांकां खबर ना की तें समजलें आतां केल्या नंतर तो टेम्पो तशेंच दवरूंक शकता ते दवरपाक शकले ना आनी तेका लागून जे कांय थोड्या पयस सुद्दां ते करतात तांकां जर 60% दिले जाल्यार आमी हें करपाक जाय आनी हे जर करतले जाल्यार आमकां सगळ्यांक विश्वास आसचो पडटलो हांव तुका विश्वास कशा पद्दतीचो आसचो हें सांगता आनी म्हजें म्हज्यान सोंपयता आमी बऱ्याच जाणांक खबर आसतली की बऱ्याच जाणांनी आमी विमानान प्रवास करतात आनी एका वेळार आमी ज्या वेळार विमानान प्रवास करतात त्या वेळार कितलोय जरी डेली प्रवास करणारो जरी आसलो जाल्यार ताका विमान जाल्यार सुरवातीक टेक ऑफ आनी सकयल लँडींग जाय पर्यंत मातसो मनान मातसो भंय दिसता देवाचें नांव कितें थोडे करतात थोडे आपापल्या मनान हे आसतात सगळे अशाच तरेचे ट्रॅव्हल करणारी फॅमिली वयताले मुंबयच्यान दिल्ली हांगासर विमानान प्रवास करताले प्रवास करतकच विमान टेक ऑफ जालें आनी विमान टेक ऑफ जातकच विमानान सुरू जातकच थोड्या वेळार भितर विमान मातशें हालपाक लागलें हालपाक लागतकच सगळे विमानान बशिल्ले जे पॅसेंजर आसले ते सगळे भिवपाक लागले आतां कितें जाता म्हणून समजना आनी पायलट परत अनाउन्समेंट पायलटान सांगली की कोण सगळे आपापल्या सिटार बसात सीट बेल्ट घालात आनी थंडपणात उगी रावात ही अनाउन्समेंट करपाक सुरवात केली पण फायनली मनीस प्रत्येकाक जीव आपलो चड इम्पॉर्टंट दिसता कारण समजा कितें बरें वायट जालें जाल्यार कितें जातलें काणकोण भितरले म्हणून तें कांय लक्षान येना आनी तेका लागून सगळ्याच विमाना भितर बोवाळ सुरू जालो सगळे रडपाक लागले बरेच जाण सामके अस्वस्थ जावपाक लागले अशाच वेळार त्या विमाना भितर एक भुरगें ट्रॅव्हल करताले हे सगळेच लोक बोवाळ करताले पूण ते भुरगे जे आसले ते शांत बसून भायले ढग एन्जॉय करताले बारक्या तरेन विमान ढगाक आपटकच घालताले ते भुरगे एन्जॉय करताले आनी आपल्या मोबायलान तेंचे ते हे घेताले रिकॉर्डिंग करताले व्हिडिओ रिकॉर्डिंग करताले आनी हे सगळे करतकच एक वाटेच्यान अनाउन्समेंट चालू आसा दुसरे वाटेच्यान लोक बोवाळ घालता अशें करत करत गेले थोड्या वेळा नंतर अनाउन्समेंट जाली की आतां फुडें मातशें शांतता आसा फुडें कांय डिस्टर्बन्स ना आनी ताका लागून मातशें तुमी सगळ्यांनी शांत रावचें अशें हें जाता पूण लोक कशें अजुनूय विमान हालपाचें तें थांबना त्या थोड्या वेळा नंतर पूण हे सगळें करता आसतना ते भुरगे पूण शांतपणान सगळें एन्जॉय करताले ताका कांयच पडलेलें नासलें हे बॉल कितें घालतात ताका कांय पडलेलें ना ते आपल्या दुनियेन सुशांतपणे एन्जॉय करता थोड्या वेळा नंतर पायलटान अनाउन्समेंट केली की आनी थोड्या वेळान आमी लागीं पावले आसा आनी थोड्या वेळानच विमान उड्डवतलें आनी तो पर्यंत सगळ्या विमानांतली शांतता जाली थंड जालें वातावरण आनी विमान मातशें शांत जालें थोड्या वेळा नंतर ते शांत जातकच सगळे लोक थंड जाले सुस्कारो सोडलो सगळ्यांनी चल आमी आतां सुशेगादान एकदां पावतले म्हणून हे पावल्या नंतर तरी पण त्या भुरग्याचेर हे जरी सुशेगाद जाले जाल्यार त्या भुरग्याचेर कांय परिणाम ना ज्या तरेन ते सुरवाती पासून आसा तशेंच ते भुरगे एन्जॉय करताले विमान लँड जालें थांबलें विमान थांबतकच दार ओपन करतकच भायर वचच्या पयलीं सगळ्यांक दिसलें की आमी सगळेच जाण इतले डेली ट्रॅव्हल करपी तरी पण आमी सगळेच जाण इतले भिले आनी हे भुरगे शांत आसात कित्याक काय म्हणून तेंच्यांनी कोणें जर म्हणलें आमी उतरच्या पयलीं मातशें फायंड आवट करुया ताका विचारुया तरी कारण एटलीस्ट आमकां सॅटिस्फॅक्शन मेळटलें कित्याक लागून तें सगळ्यांक म्हणून ते भायर वचच्या पयलीं एक दोग तीन जाण त्या चलये कडेन गेले ते विंडोच्या सिटारूच बशिल्ले त्या भुरग्याक तांच्यांनी विचारलें की बाय विमान इतलें हालतालें आमी सगळे रडटाले भिताले विमान पडत काय कितें काय म्हणून पूण तूं सगळें सुशेगाद आनी शांत बसून आसा हें कशें कितें काय सगळ्यांत म्हत्वाचें त्या भुरग्यान दिल्लें उत्तर त्या भुरग्यान तांकां सांगलें की जे विमान चलयता ते चलोवपी पायलट आसा पळय तो म्हजो बापूय आनी म्हाका म्हज्या बापायचेर पूर्ण विश्वास आसा की म्हाका तो त्या दिसाचो पावयलो म्हाका विश्वास आसता तेका लागून आपूण शांत आसा तो विश्वास तुमी पार्टीचेर दवरात तो विश्वास तुमी मुख्यमंत्र्याचेर दवरात तो जर दवरलो आसत जाल्यार प्रत्येक गोश्ट आमकां जाय तशें आमी करपाक शकतले
इतलें सांगता आनी तुमकां सगळ्यांक देव बरें करूं. तर वही खरोखरच आज जे मार्गदर्शन झाले आसा म्हाका दिसता सगळे युवान आमच्या कान उडे जावन आयकले आसतले आनी ह्या काळांतल्यान भायर सोडना आसतना मनान आपल्या तकलेन हो विचार घेतलो आसतलो. अशें जेन्ना आमी युवा मोर्चाक जॉयन जाल्ले आमचे म्हाका काय करपी आमचे एक मनीस आसले तेंच्यांनी एक वेळा अशेंच म्हणलें युवा ह्या शब्दाचो उलट अर्थी शब्द जर पळयत जाल्यार तो वायू म्हळ्यार युवा जर आसत युवा मनाक येत तर युवा कितें करपाक शकता आनी आतां मेरेन जितलें मार्गदर्शन जें जाल्लें आसा त्या मार्गदर्शनाक म्हाका दिसता आयचो युवा हो स्वताचो जिवनाचो स्वता शिल्पकार जावपाक जाय. तुमकां इतले वेळ मेरेन बऱ्यापैकी मार्गदर्शन जाल्लें आसा आनी ह्या फुडें आमचे मदीं आमचे एक युवा नेते ज्यांच्यानी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खातीर भरपूर काम केल्लें आसा आमी तेंच्या अंडर काम केल्लें आसा नरेंद्र भाई आसा बाकीचे आमचे सगळे लिडर जे आसा आनी ज्यांच्यानी थोडे काळान आपली ओळख आनी आपलो ठसो जो आसा ते आपल्या कार्यान आनी कर्तृत्वान लोकां मेरेन पाविल्लो आसा. अशें आमचें नेतृत्व जें आसा जे सामान्य कार्यकर्त्या खातीर सामान्य मनशा खातीर काम करता आनी त्यांचे विचारच असे आसा की राज्याचो शेवटचो मनीस जो आसा ह्या राज्यान जो शेवटचो मनीस आसा त्यांच्या उदरगतीचे पिडे उबारले हे मुख्यमंत्री एक युवा नेतृत्व आनी मनान अंत्योदय तत्वान जगपी त्या तत्वान काम फुडें व्हरपी अशे आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत हांव मागता सगळ्यांक की तुमी ह्या वेळार आमचे युवाक मार्गदर्शन करचें. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चात आयोजित केल्ल्या त्या स्वामी विवेकानंद युवा संमेलनाक व्यासपीठार ज्यांनी तुमकां मार्गदर्शन केलें ते भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सदानंद शेठ कानवडे, भारतीय जनता पार्टीचे काणकोणचे आमदार बाबी जोर फर्नांडीस, माजी आमदार माजी मंत्री बाब रमेश तवडकर, माजी आमदार बाब विजयभाई खोत, भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी आणि आमच्या पार्टीचे NRI कमिशनचे अध्यक्ष बाब नरेंद्र सावयकर, व्यासपीठाचेर आशिल्ले काणकोण मतदारसंघातले बाकी सगळे पदाधिकारी, ह्या मंडळाचो अध्यक्ष बाब भगत, म्हज्या समोर आशिल्ले म्हजे पत्रकार मित्र आणि काणकोण म्युनिसिपालिटी एरियांतले सगळे युवा मित्र आणि मैत्रिणींनो, माजी कावन्सिलर आणि भावी कावन्सिलर, माजी कावन्सिलर आहात ते सगळे भावी कावन्सिलर काय नवीन कावन्सिलर, थोड्या जाणांक प्रश्न पडलो, थोड्या जाणांक प्रश्न पडलो, थोडे नवीन म्हणटात थोडे तेच म्हणटा आनी हांव त्या विशयार वचना. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चान एक अवघ्या थोड्याच दिसा भितर म्हणजे म्हाका दिसता 2 दिसां भितर तुमच्या सगळ्यांच्या पर्यंत संपर्क साधलो आनी तुमकां सगळ्या जाणांक ह्या युवा संमेलनाक आपयलें आनी निश्चितच स्वामी विवेकानंदांचे विचार बाब जयंत जाधव हांणी तुमच्या समोर मांडले. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा माजी आमदार बाब सिद्धार्थ कुंकळकर म्हणजे पॅन्डेमिकच्या काळात मोदींनी देशाच्या 20% बजेट हे परत एकदा पुराय भारत देशात आत्मनिर्भर भारत या योजनेच्या सकयल म्हणजे अंत्योदय घटकापर्यंत कशा पद्धतीत पावोवपाची ही योजना आखली आणि त्यांच्यानी पावयले. ते आत्मनिर्भर भारत आणि हांवें केल्ली संकल्पना सुरू स्वयंपूर्ण गोंय हे सगळ्यांच्या पर्यंत पावोवपाचो कंटिन्युअसली प्रयत्न सुरू आसा आणि बाब सिद्धार्थ कुंकळकर हांच्यानी तो विशय तुमच्या समोर मांडलो. EDCच्या बद्दल स्वयंरोजगार कशा पद्धतीत आयच्या तरणाटे युवा युवतीक सुरू करू शकता. बाब संजय सातर्डेकर आमचे EDCचे व्हायस चेअरमॅन ताणें फक्त भाशण करूं ना, म्हाका दिसता आगोस्तीनची सीडी खरें तुमी पुराय पळयल्या जाल्यार खबर ना म्हाका, बट खरोखरूच आगोस्तीन ज्या पद्धतीन म्हणजे दुसऱ्याक प्रेरीत करून वेवसाय सुरू करपाक जर पळोवंक ना जाल्यार आजुनूय परत एकदा सोंपल्या उपरांत लावची ती निश्चितच खूब बऱ्या पद्धतीन ताणें संजय सातर्डेकर आनी तुका सांगता तुमकां ती लिफलेट EDCची दिल्या ताजेरूच तूं सांगता 150 पेक्षा चड वेवसाय करपा खातीर गोंयांत स्कोप आसा. फक्त आमी कितें करपाक जाय हें आमी ठरोवपाक जाय. बाबी जोर फर्नांडीस हाणें तुमकां प्रश्न विचारलो, तुमी विचारलो ना. तेणी एकट्यानूच विचारलो की काणकोणचो विकास केन्ना जातलो काय म्हणून. बाबी जोर बाबाक हांव सांगपाक सोदतां म्हाका चिंता आसा पुराय गोंयची पेडण्या पासून काणकोणाची. हांव फक्त सांखळेचोय मुख्यमंत्री न्हू, हांव मुख्यमंत्री पुराय गोंयचो. त्या खातीर
जावं ती रस्त्याची जावं ती उदकाची इवन तो तुझे काणकोणातले रवींद्र भवन हेंय म्हज्या तकलेंत आसा आनी निश्चितच करता हे सगळे प्रोजेक्ट जाता तितले बेगीन पुराय करपाची हांव वचनबद्ध आसा. पॅन्डमिकच्या काळात कारण पहिल्या वर्सा म्हाका मुख्यमंत्री म्हणून येता त्या मार्चाक 2 वर्सां पुराय जाता. पहिल्या वर्सात म्हाका दिसता पुराय वर्स वेगवेगळ्या इलेक्शनांनी गेले. ताज्या उपरांत बरोचसो राजकीय भूकंपय जालो आनी ताज्या उपरांत दुसरे वर्स भितरले 8 ते 9 म्हयने कोविडाक गेले आनी तुमी सगळे जाण जाणा की कोविड मॅनेजमेंट कशा पद्दतीन गोंय सरकारान केलें आनी निश्चितच दिल्या तातूंतल्यान आमी आत्तां खंय तरी भायर येवपाक लागल्या. त्या खातीर विकासाची पुराय कामां पुराय करपा खातीर हांव कटिबद्ध आसा. आज स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्तान पयलीच फावटी राज्यांत सरकाराच्या वतीन युवा सप्ताह मनोवपाचो ठरयलो आनी पुराय 8 दीस विविध कार्यक्रम ऑर्गनायज केले. भारतीय जनता पार्टीनी आमचो बाब समीर मांद्रेकर आनी तशेंच काणकोणांतल्या सगळ्या युवकांनी हे युवा संमेलन ऑर्गनायज केलें. पार्टीन वेगवेगळ्या शहरांनी अशाच पद्दतीची युवा संमेलन ऑर्गनायज केली. तुम्ही पेपरार फाटले 8 दीस पळयता आसतले. मागीर जावं ते पेडण्या आसतले, म्हापशा आसतले, कुडचड्यार आसतले, सांगेर आसतले. वेगवेगळी युवा संमेलन वेगवेगळ्या शहरांनी जाली. खूब बरो प्रतिसाद तुमच्या सारकेले सगळे तरणाटे हांव मुद्दाम पळयतालो की 18 ते 25 वयो गटांतले कितलेशेच तरणाटे जो कोण तरी ग्रॅज्युएट करता, कोण तरी पोस्ट ग्रॅज्युएट करता, कोणाक तरी आत्तां टिमायक आसा, अशे सगळे भुरगे या युवा संमेलनात सहभागी जाले आनी निश्चितच एक दिशा ठरोवपी युवा संमेलन ही पार पाडले. आमी स्वामी विवेकानंद जयंती पयलीच फावटी सरकारी पातळीचेर मनयली. तितून सायकल रॅली जाल्यो, युवकांक मार्गदर्शन करपी वेगवेगळी भाशणां जाली. त्याच बरोबर पुराय राज्यांत आमी क्लिनिनेस ड्रायव्ह केलो. मागीर एनसीसीचे आसतले, एनएसएसचे आसतले, नेहरू युवा केंद्र आसतले, ह्या सगळ्या डिपार्टमेंटाच्या मार्फत वेगवेगळे कडेन वेगवेगळे कार्यक्रम आमी घडोवन हाडले. आनी खास करून म्हाका सांगपाक खूब खोस भोगता की 1892 स्वामी विवेकानंदजी गोंयांत आयले. कितल्या तरांक खबर आसा? 1892 सालांत 1893 स्वामीजी शिकागो गेले. जे त्यांचे जगप्रसिद्ध भाशण आसा, ज्या भाशणांतल्यान तांच्यांनी दाखोवन दिलें की हो भारत देश हो एक दीस परम वैभवाकडे पावतलो, हो भारत देश एक दीस महासत्ता जातले आनी खरोखरूच त्या नरेंद्रनाथान सांगलेलें आनी तो आज दीस आयिल्लो आसा. ह्या नरेंद्र मोदीन ते सिद्ध करून दाखयल्लें आसा. हे सांगता आसतना हांव गर्वान सांगता की हय, आज पुराय जग भारता कडेन आशेन पळयता, महासत्ता म्हणून पळयता. कित्याक पुराय जगाचे काही देश कोरोना खातीर लॉकडावन हे सोल्युशन म्हणटा. आयजूय बी खुबशा देशांनी आयजूय बी लॉकडावन करतात. आयच्या जर नवीन टायम्साची जर तुम्ही बातमी काढून पळयली, बांगलादेश आसतलो, म्यानमार आसतलो, नेपाळ आसतले, ही सगळी राष्ट्रां भारत देशा कडेन आमकां वॅक्सिनेशन केन्ना मेळटलें काय म्हणून पळयता. इतकीच न्हय, हाज्याय उलट आनी कितलींशींच राष्ट्रां आसा आमकां कोविडाचें वॅक्सीन केन्ना मेळटलें काय म्हणून भारत देशा कडेन पळयता. आमी काडिल्लें वॅक्सीन हें तर रिजनेबल आसाच आसा आनी त्याच बरोबर आमी म्हणटा की ताची ट्रायल ही 100% सक्सेसफूल जाली. ताचें प्रिजर्वेशन 100% सक्सेसफूल जाली. त्या खातीर पुराय जग एका दृश्टीन कोरोना कंट्रोल करप आनी कोरोनाचें वॅक्सिनेशन काडप. माननीय मोदीजींचें अभिनंदन करता, आमच्या सगळ्या सायंटिस्टांचें अभिनंदन करता, बायोटेक एंड सिरामिक कंपनी ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांचें अभिनंदन करता आनी ते अभिनंदनाक पात्र आसात. तेच सांगपा खातीर हांव म्हाका खरोखरूच अभिमान दिसता. नरेंद्रनाथ म्हणजेच स्वामी विवेकानंद ज्या गोंयांत येवन गेले त्या मडगांवांतल्या घरांत जे बाब सुब्राय नायक तेन्नाचे जे संस्कृती प्रेमी, तेन्नाचे जे धर्मरक्षण करते, हांच्या घरांत ते 8 दीस आशिल्ले. मडगांवांत तांचें घर आसा. जेन्ना स्वामीजी दिसलें की गोंयांत क्रिश्चनिटी आसा, गोंयांत पोर्तुगीज आसा आनी पोर्तुगीज आसतना सुद्दां हिंदू धर्माचें रक्षण करपी रक्षणकर्ते आसा आनी ताका लागून ताजो अभ्यास करपा खातीर बेळगांवांतल्यान स्वामीजी
म्हाका पयर 3 दीस पयलीं तांच्या ज्या चौकात ते रावले, त्या दामोदर सालात ते रावले, त्या दामोदर सालात सगळ्यो गजाली ते बसलेली, ती खुर्ची आसतली, पुजेचे साहित्य आसतले, रेडिओ आसतलो, प्रत्येक गजाल अजूनय 130 वर्सां प्रदीप नाईक हांच्या फॅमिलीक तशाची तशी टिकोवन दवरल्या. हांव अभिनंदन करता त्या फॅमिलीचें. इतकेंच न्हय, म्हजें भाग्य इतकेंच की तांच्यांनी प्रत्यक्ष म्हाका भितर वचून स्वामीजींच्या त्या फोटवाची दर्शन घेवपाची संद दिली. स्वामीजी ज्या खुर्चेर बसलेले त्या खुर्चेचें दर्शन घेवपाची संद मुख्यमंत्री पदाचेर आसतना म्हाका मेळ्ळी, हें म्हजें भाग्य आसा. आनी इतक्याचेर उरूंक ना. प्रदीप नाईक हांच्यांनी हाज्याय फुडें एक पावल फुडें मारून तांच्यांनी म्हटलें की ह्या दामोदर सालात स्वामीजी जे रावून गेले, जर गोंयांतल्यानी भारतांतल्यानी जगा वयल्या स्वामीजींचेर प्रेम करपी आयज जे तरणाटे अजुनूय आसा, तांकांय तरी तेजें दर्शन घेवपाचें जर जालें आसत जाल्यार आमी हो चौक, आमी हो दामोदर साल तांच्याय खातीर फुलें करता सरकाराच्या सहकार्यान. आमी ठरयलें की स्वामीजीच्या ह्या दिसा निमित्तान स्वामीजीचे विचार गेली 100 वर्सां आमच्यात आसा जाल्यार फुडलीं 100 नी अजुनूय 30 वर्सां परत एकदा गोंयच्या तरणाट्यांच्या मदीं तेंचे विचार घडोवपाक जाय आसत जाल्यार स्वामी विवेकानंद केंद्र मडगांवांतल्या रवींद्र भवनात सुरू करपाचो आमी निर्णय घेतला. आनी निश्चितच थोड्या दिसां भितर ते स्वामी विवेकानंद केंद्र आमी मडगांवांतल्या रवींद्र भवनात सुरू करता. सुरू इतक्याच खातीर करता की बाबा जयंत जाधव उलयता आसतना तांच्यान सांगलें स्वामीजीचे विचार सगळ्यांच्या मनात उरपाक जाय. आयज तो कर्नाटक असो आसलो जाल्यार तेणी सातत्यान आपल्याय बरोबर दिसांतल्यान केन्ना तरी उलोवचो. तेजी आयज तो कर्नाटक असो आसलो हें सांगता आसतना स्वामीजी फक्त थोडक्यात सांगल्या त्यो गजाली सांगता. हांव खूब डिटेलान वचना. ताज्या उपरांत बाकीच्योय गजाली म्हाका आयच्या तरणाट्यांक कितें गरज आसा हाजेर उलोवपाचें आसा. स्वामीजी जेन्ना सांगता आयच्या तरणाट्यां कडल्यान तांकां फक्त 4 गजालींची अपेक्षा आसा. त्यो गजाली कितें? 4 गोष्टीची अपेक्षा आसा. 1 शारिरीक सेवा, 2 बौद्धिक सेवा, 3 आध्यात्मिक सेवा आणि 4 आमी सामाजिक सेवा. आणि ह्या सगळ्याचो जर परिपाक कितें आसत जाल्यार राष्ट्र सेवा. आमी जेन्ना शारिरीक सेवा जेन्ना सांगता तेन्ना तितून फक्त आमचोच स्वार्थ आसा, स्वताचो स्वार्थ आसा. स्वामीजीन सांगलां की आपल्याच शरिराची सेवा करात. माननीय मोदीजी 30 सुत्रां फिट इंडिया मुवमेंटाच्या मदतीन आतां सांगता. फिट इंडिया मुवमेंट इज फिट युअरसेल्फ. आमी आमकां फिट दवरपा खातीर हो मुवमेंट सुरू केल्लो आसा. स्वामीजींनी 130 वर्सां पयलीं सांगलेलें शारिरीक सेवा ही परम सेवा आसा. तुमचें शरीर जर फिट उरतलें आसत, योगा आसतले, प्राणायाम आसतले, मॉर्निंग वॉक आसतलो, इवनिंग वॉक आसतलो, खेळप आसतले, ह्यो सगळ्यो गजाली आपणाक फिट दवरपा खातीर करात. आनी हें फिट उरप हें खूब महत्वाचें आसा. आयच्या जगात आमी पळयता फिटनेस ही महत्वाची आसा आनी फिटनेसा शिवाय दुसरें कांयच ना. दुसरें तेंच्यांनी सांगलें की बौद्धीक सेवा. आमची आकलन शक्ती वाडोवपा खातीर, आमची बौद्धीक क्षमता वाडोवपा खातीर म्हाका दिसता दिसान दीस नवीन ज्ञान आमी घेवपाची गरज आसा. पण खरेंच आमी घेता काय कितें? खरोच केन्ना तरी आमी ह्या गोश्टीचो विचार करता काय कितें? काय आमी सगळे जाण फक्त पुस्तक शिकता, एग्जाम पास जावपाचे, आमची परीक्षा आसा म्हणून आमी शिकता, आमचो टीवाय आमकां फर्स्ट क्लास येवपाक जाय म्हणून आमी शिकता. आमी सामाजीक ज्ञान आसतलें बाकीच्या सगळ्या ज्ञानाचो म्हणजे थोडे तरी वेळ परीक्षेच्या भायर वचून शिकपाचो प्रयत्न तरी करता काय कितें? आमच्या कडेन कितलींशीं गॅजेट्स आसतली, ज्या गॅजेट्साचो वापर करून आमी केन्ना तरी गुगलार वचून स्वामीजींची म्हायती काडून विकिपिडियाचेर वाचल्या काय कितें? आयज गरज आसा बौद्धीक क्षमता वाडोवपाची आनी तें जर स्वामीजी तेन्ना सांगलेलें आसा. ताका धरून तांच्यांनी म्हटलें की आध्यात्मीक सेवा. आध्यात्मीक सेवा म्हणजे ते तुमकां सांगना की तुमी ध्यान धारणा समाधी करून बसा म्हणून. तांच्यांनी केन्नाच सांगूं ना. तांच्यांनी देवपुजा सांगल्यात, पण देवपुजा सांगता आसतना खंयसरच तांच्यांनी धर्माचो भेदभाव करूं ना. हिंदू आसतलो, मुस्लीम आसतलो, ख्रिश्चन आसतलो, आपल्या देवाची पुजा करात, पण ताज्याय पेक्षा फुडें वचून ह्या भारत मातेची पुजा करात, ह्या भारत देशात रावता. हें खूब महत्वाचें आशिल्लें. ह्या आध्यात्मीक सेवेच्या नुसारच फुडें वचून आमी म्हटलें की समाज सेवा. बरेचशे फावटी आमी पळयता की समाजात कितलेशे घटक आसात, आमी तेंच्या खातीर कितें करूं शकता हाचो विचार तरी आमी करता काय कितें? आमी म्हणटाले आमी कितें करतले?
दिवपाक जाय ती गरज ना, आमी बेल दिवपाक जाय हाची गरज ना. हांव मुद्दामूच सांगता. बरेच जाण म्हाका विचारता एक्सिडंट जालो तूं केन्ना पळयलो वाटेर रावता तेका तुजे गाडयेन घालता जाल्यार तुजें हय अफकोर्स आतां घालिना. कदाचित मुख्यमंत्री म्हणून आतां खंय फोटो व्हायरल जाता कोण तरी दिता. हाज्याय पयलीं सुद्दां म्हाका जेन्ना जेन्ना कोणी खंयसर दिसता आसत जाल्यार ताका उखलला घालता. हांव तेंच सांगना हाज्या पयलीं कडेन वेगळे कितलेशेच इन्सिडंट्स आसतले. कोण तरी जेका कोण ना तो खंयच्या रस्त्यार पडला ताका हॉस्पिटलांत घालून ताका प्रोविजरीयाच्याय हितून पावयला. हांव मुद्दामून 2-3 गजाली कालचीच गजाल सांगता की आमी समाज सेवा जेन्ना म्हणटा आमी पयर म्हळ्यार रवींद्र भवनात आमी सोशल वेलफेअराच्या मार्फत प्रोग्राम ऑर्गनायज केले. पुराय गोंयांत आमी 12 कडेन कार्यक्रम घेतले. गोंयांत इतके डिजाबल लोक आसात जे फिजिकली डिजाबल्ड आसतले, मेंटली डिजाबल्ड आसतले, मेंटली चॅलेंज आसतले. ताका आमी स्पेशल चायल्ड म्हणटात. लोक जाणटेले आसतले थोडे, ताका कोणाक चलोंक येना, ताका कोणाक आयकोंक येना, ताका कोणाक पांय ना. रवींद्र भवनात आमी आमचे गेलोची सोशल जस्टीस मिनिस्टर आयले. आमी अशा पद्दतीचे इक्विपमेंट घेवपाचे पयलीं कॅम्प घेतले आनी ताच्या उपरांत ताका इक्विपमेंट दिवपाक हाडले. टोकन म्हणून आमी 150 ते 200 लोकांक रवींद्र भवनात आपयले. आमी तेजी रिएक्शन पळयली ती सांगता. एक 35 वर्साच्या मनशाक पांय नाशिल्लो, ताका आमी जयपुरी फूड घातलो आनी ताका स्टेजीर येवन आपयलो. स्टेजीर आपयल्या फुडें सांगलें उतर उरलो आपूण तुजो कायम तुज्या सरकाराचो आभारी आसलो. आपूण चिंतूकूच नासलें आपूण केन्ना चलोवंक शकतलो. अक्षरशः तो स्टेजीर धांवपाक लागलो, नाचूंक लागलो. आपूण विचारूय करूंक नासलो जाल्यार आपूण परत केन्ना तरी चलतलो. दुसरी गजाल म्हाका ज्या चलयेक आयकूंक येनासलें 22 वर्साचे चली जेन्ना ताका कॉक्लियर इम्प्लांट लायलो पळय ते व्हडल्यान सांगता म्हाका आयकूंक येता, म्हाका आयकूंक येता. आनंदान सामको ताच्या चेहऱ्या वयलो आनंद जो आसलो तो द्विगुणीत कितलोसोच मोठ्या प्रमाणात पळयलो आसलो. तिसरी गजाल ज्या 28 वर्साच्या चलयेक म्हणजे जेन्ना ताका स्पायनल पॅरालायसीस जाल्या उपरांत गेली 4 वर्सां घरान आशिल्लें आनी ताका जेन्ना सायकल दिली त्या सायकलीचेर बसल्या उपरांत ताणें सांगलें की दोतोर आपूण पयलेच फावटी निदान त्या सायकली वयल्यान घरा भायर तरी वचूंक शकतलें. आनी ताच्याय पयलीं सांगता 10 वर्साचें सेरेब्रल पाल्सी जाल्लें भुरगें जेका आपूण कितें आहा तेंय कळना तेज्या बापायक जेन्ना आमी चॅर दिली त्या वेवस्थीत रित्या ताका प्लेस केलें निदान म्हणजे ताच्या बापायतलें अक्षरशः ताच्या दोळ्यांतलें आसूं ताका अनावर जालें. तेणी विचारूय करूंक नासलो की ही 60-70 हजाराची खुर्ची आपूण केन्ना घेवंक शकतलो. त्या बारकेल्या 10 वर्साच्या भुरगेक तेणी दोतूय जावना. ताका तेन्ना बसयलें आनी स्टेजीर हाडलें. अक्षरशः ढळढळ रडलो. हेका म्हणटा समाज सेवा. आमी म्हणलेशें कांयच करूंक ना. हांव परत सांगता सरकाराच्या वतीन केंद्र सरकाराच्या वतीन तांकां सगळ्या जाणांक आनी हें काम कोणी केलें सगळेंच काम पंच सरपंचांनी करूंक ना. जेका कॅम्प आसा म्हणून कळ्ळो तुमच्या सारक्या तरणाट्यांनी तांकां त्या कॅम्पा पर्यंत पावोवपाचें काम केलें. इतकेंच काम, वेगळें कांयच न्ही. आपल्याय वाड्यार कोण तरी फिजिकली डिजाबल्ड आसतलो, कोणाक तरी आयकोंक येना आसतलो. आमचें काम तें कितें तर ताका खंयसर जी सोर्स आसा ताच्या पर्यंत पावप. आनी सरकारान जायत्यो योजना आसा. आमी जर निदान इतकें जरी काम केलें त्यो तेज्या पर्यंत पावोवपाचें जरी काम केलें जाल्यारूय म्हाका दिसता आमी 100% आमी ताका म्हणटा द अंत्योदय लास्ट पर्सन इन द सोसायटी ताच्या पर्यंत पावोवपा खातीर आमी यशस्वी करतले. आनी हें काम फक्त आमदार, मंत्री, सरपंच, कावन्सिलर हांचेच काय कितें हेंच्यांनीच करपाचें काय कितें. आमच्या तरणाट्यांचें काम न्ही. आमचें काम कितें तर फक्त आमकां शिकप आनी तुमी नोकरी दिया म्हणप इतकेंच काम. आमी जेन्ना राष्ट्रप्रेम म्हणटा, राष्ट्र सेवा म्हणटा, समाज सेवा म्हणटा तेन्ना म्हाका इतकी तरी अपेक्षा हांव मुख्यमंत्री म्हणून तुमच्या कडल्यान दवरपाक शकता. आनी निश्चितच म्हाका खात्री आसा की हाज्या फुडें कावन्सिलर निवडून येतले, कावन्सिलर आपली कामां करतले, सगळें बरें आसा. पण म्हाका दिसता आमी खंय तरी जे जबाबदार युवक ह्या नात्यान आमी खंय तरी ह्या कामात हातभार लायतले. आमी अशी वेगवेगळ्यो गजाली आसा. हांव इतकेंच म्हणना एखादी विधवा भयण आसतली तिच्या पर्यंत पेन्शन पावना, एखादो अपंग भाव आसतलो ताच्या पर्यंत सरकाराची येवजण पावना, एखादी आमची जाणटेली एकटीच घरांत रावता आसत जाल्यार तिकाय सरकाराच्या प्रोविजरीयाचें घर आसा, तितून दवरपाची सोय आसा. बट ते जाणटेलीक बाबतींत प्रोविजरीयाचें घर आसा म्हणून कळटलें कशें. आमच्या सारक्या तरणाट्यांक जर सांगलें जाल्यारूच तें कळटलें. तें सांगपाची गरज आसा. आनी म्हाका दिसता निश्चितच आयचो तरणाटो ज्या पद्दतीन आमी म्हणटा की स्वामी विवेकानंदान दिसतालें की समाज सेवा करची, राष्ट्र सेवा करची. आमकां कोणाक युद्धान लढाई करपाची गरज ना. आमकां इतकेंच सुद्दां जरी केलें जाल्यार म्हाका दिसता निश्चितच आमी खूब मोठ्या प्रमाणांत हें काम करपाक शकतले. बट इतकें सगळें करून तुमी म्हणटले आमकां
कितें मेळटलें? आमकां मेळटली ती मनशांती, आमकां मेळटलें तें खंय तरी समाधान. हय, आपुणूय बी ह्या समाजांत जर रावता आसत जाल्यार ह्या समाजाचो कितें तरी देणेकारी लागता, ह्या नात्यान आमी हें काम करपाक शकतले. हें सगळें जाल्या उपरांत सुद्दां हांव फुडल्या विशयाचेर येता. तुमी म्हणटाले की मुख्यमंत्री येयला आनी सरकाराच्या विशयाचेर कांयच उलयनात. ना, हें सरकार युवकांच्या खातीर जायत्यो गजाली करता, पण हांव अजुनूय सांगतलो की ज्यो आमी गजाली करता त्यो बऱ्योचश्यो गजाली आयच्या तरणाट्या पर्यंत खबर ना. हो म्हजो एक्सपिरियन्स आसा. हांव जेन्ना पेडण्या पासून काणकोण पर्यंत जेन्ना जेन्ना हांव कार्यक्रमांतल्यान उलयता, मिटिंगेंतल्यान उलयता, प्रेस वाल्यां कडेन उलयता, जेन्ना जेन्ना ज्या जाग्यार संदी मेळटा हांव खंयसरूच संदी सोडिना की हांव उलोवपाक मेळटा तेन्ना तेन्ना संदी सोडिना. हांवें 2-3 प्रश्न मुद्दामून विचारला. युवकांक लागपी सरकाराचे डिपार्टमेंट्स खंयचे? कोणी सांगचे म्हाका. तुमकां लागता ती सरकाराची खाती खंयची किंवा मिनिस्ट्री खंयच्यो, डिपार्टमेंट्स खंयच्यो, खंयची डिपार्टमेंट्स तुमकां लागता डायरेक्टली? कोणी सांगचे म्हाका. तशें कांयच ना. एड्युकेशन डिपार्टमेंट, बरें. एक फुडें स्पोर्ट्स डिपार्टमेंट, व्हेरी गुड. स्पोर्ट्स एंड यूथ अफेअर्स. नेक्स्ट फायनान्स डिपार्टमेंट तुम्हाला कितें करपाचें? तें हांव पळयता. एनिमल हजबंड्री रिसॉर्ट ते तितून हांव वचना. हांव युवकांचेरूच फोकस करता. ते मागीर गायी तुमी म्हणटाले हांव गायी घेया म्हणून सांगता. हांव सांगना. हांवें घेतल्या म्हजी डेरी आसा स्वताची. हांवें स्टार्टेड माय गोमांचल कोऑपरेटीव डेरी म्हणजे 2014. आयजूय बी म्हणजे म्हाज्या डेरींतल्यान डेली 500 लिटर दूद वता आनी आमच्या कुंड्या परिसरांत ह्या नावेरेंतले आनी 1000 लिटर दूद वता. डेली 1000 लिटर दूद म्हाज्या डेरी वयल्यान गोवा डेरी आनी सुमूल डेरी हेका वता. आनी हांव प्राउडली सांगता हांव दूदकार. येस, हांव दूदकार. हांव प्राउडली सांगता. आनी म्हयन्यान एकदां हांव म्हाज्या गोठ्याली वयता. हांव तेंय विसरना. म्हयन्यान एकदां तरी हांव गोठ्याक वचून म्हणजे जे लोक थंयसर आसा तेंचे सोडून. आनी इतकेंच न्ही, फक्त आमी डेरीच घालूंक ना, त्या डेरीचेर बायोगॅस प्लांटूय सुरू केला. त्या डेरीचेर आमी गांडूळ खत निर्मिती सुरू केल्या आनी ताज्याय फुडें वचून तुमकां जो बॅक्टेरिया जो तुमच्या बायो टॉयलेटांत लागता तो बॅक्टेरिया सुद्दां जे बाब राजकुमार कामत हांच्या युनिट घालून तोय बॅक्टेरिया आमच्या डेरीत सुरू जाता. आनी थोड्या दिसांनी आमच्या बायोगॅस भितर आमी इलेक्ट्रिसिटी जी आसा पळय न्ही ती जी इलेक्ट्रिसिटी जी आसा तीच म्हणजे उर्जा निर्मिती फ्रॉम हाज्या पासून शेणा पासून लायट तयार करप होय प्रोजेक्ट जो आसा होय म्हाज्या डेरीचेर सुरू जाता. मुद्दाम हांव तुमकां इन्वायट करता पळोवपाक येवचें. जे कोणाक दिसतना की डेरी घालता कितें करतलो काय म्हणून ना. ऑफकोर्स हांव तुमकां इन्वायट करता मुद्दाम पळोवपाक येवचें. आनी खंयचे डिपार्टमेंट? सायन्स एंड टेक्नॉलॉजी कोणी सांगलें? व्हेरी गुड. सायन्स एंड टेक्नॉलॉजी. आनी कितें? एग्रीकल्चराक वचूं नाका रे. तितून कित्याक वचता ते सगळे तरणाटे शिकता. तूं एग्रीकल्चराक कित्याक वता तेच आमी करुया. आनी खंयचे? हांव हेच तर सांगता की आमकां कितें जायें, आमी कितें घेवपाक जाय, आमकां खंयसर मेळटलें हेच खातीर अपेक्षा अजुनूय खबर ना. अरे पयलीं सांगा मरे लेबर एंड एम्प्लॉयमेंट एक्सचेंज. तुमकां जी नोकरी मेळपाची आसा ती लेबर एंड एम्प्लॉयमेंट एक्सचेंजान मेळपाची आसा. दॅट डिपार्टमेंट वी हॅव चेंज इनटू द मॉडल करियर सेंटर. कितल्या जाणांनी पळयलें सायटीचेर वचून? कितल्या जाणांनी पळयलें की तें मॉडल करियर सेंटर कशा पद्दतीन केला? आमी फक्त नोकरी सरकारी दिना, थंय गेल्या उपरांत हाऊ टू फेस द इंटरव्यू हें थंय शिकयलें वता. थंय पयलीं सरकाराची नोकरी दिली वतली. त्या मॉडल करियर सेंटरांत आज प्रायव्हेट सेक्टरांतले लोक सुद्दां आमच्या मॉडल करियर सेंटरा वयल्यान एप्लिकेशन इन्वायट करता, तांचे इंटरव्यू घेता आनी तांकां आपले जॉब दिता. सुरू केल्या पासून 8 म्हयने पुराय जाले. 250 लोकांक प्रायव्हेट सेक्टरांत नोकरी दिली आमच्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजींतल्यान. आनी आमी म्हणटा फक्त नोकरीच दी. कितल्या जाणांक खबर आहा की स्कील डेव्हलपमेंट मिनिस्ट्री? अरे जे तरणाटे आमी म्हणटा की युवा संमेलनाक येयल्या सरकारा कडल्यान वेगवेगळ्यो अपेक्षा दवरता. स्कील डेव्हलपमेंट मान्य नरेंद्र मोदीजी जे फावटी पयली फावटी पंतप्रधान जाले 2014 ह्या देशात पयली फावटी स्कील इंडिया मिनिस्ट्री जाली. स्कील डेव्हलपमेंट मिनिस्ट्री जाली. माननीय मोदीजी पळयलें की ह्या देशातल्या तरणाच्या
PMKVY 2 PMKVY 3 पयलींच्यान सुरू जाली आनी ITI आमकां डबल डिग्री घेवपाचो स्कोप आसा हांव जर ग्रॅज्युएट शिकता आसा जाल्यार ग्रॅज्युएट शिकता आसतना म्हाका ITI एडमिशन घेवन हांवें एडिशनल सर्टिफिकेट कोर्स करूं येता हांव जर 12वी शिकता घरा कडेन कित्याक वचचो म्हाका फुकट जर थंयसर शिकपाक मेळटा ITI वचून आनी एखादी डिग्री हांवें कित्याक घेवची न्ही आनी त्या स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या अंतर्गत म्हाका दिसता आमच्या सिटीजन चार्टराचेर चलात आमच्या सायनिकेर चलात IT डिपार्टमेंट इंजिनियर कितले जाण आसा रे पाटण आदोळेकर तूं इंजिनियर आनी आमी एक मिनीट हांव सारको एक राणी कोण आमची गव्हर्नमेंटाची पॉलिसी कितें इंजिनियरा खातीर आमची पॉलिसी कितें आसा आतां सायट चालू करूंक ना न्ही तुवें सांग IT पॉलिसी आसा IT पॉलिसीच्या अंतर्गत आमी 10 लाख एक 15 लाख रुपया पर्यंत सबसिडी दिता तुम्ही तुमची कंपनी स्टार्ट करात पयली 2 वर्सां गोंयकार भुरग्यांक तुम्ही जॉबाक लायतात ती 50% सॅलरी आमी पे करता तूं घेतलेल्या लोना वयले इंट्रेस्ट आमी दिता आतां पर्यंत म्हाका दिसता जवळपास ना म्हणलें जाल्यार 100 जणांनी IT पॉलिसीचो फायदो जो आसा वेगवेगळे तुम्ही काणकोणांत वचून तुमच्या IT पॉलिसी ITच्या अंदर तुमची स्वताची कंपनी सुरू करपाक जाता ताज्या व्यतिरिक्त हांव म्हणटा जे सिव्हिल इंजिनियर आसतलो मेकॅनिकल आसतलो जस्ट रिसेंटली EDCच्या वतीन PWDच्या वतीन आमी नवी योजना जी सुरू केली ताजो फायदो घेवं येता अशी वेगवेगळी जी डिपार्टमेंट आसतली ज्या डिपार्टमेंटाच्या मार्फत मागीर हांव ते एग्रीकल्चर हॉर्टिकल्चर ह्या सगळ्या हितून वचना EDC आसतले खादी ग्राम आसतले अशी वेगवेगळ्यो गजाली ज्यो आसा तेणी फक्त एक EDCच एक्सप्लेन केल्या निदान आमी येवन आमी तरणाटे पूण आमकां एक खबर आसा गरजेची आसा कितले जाणांक गव्हर्नमेंट जॉब जाय आदोळेकरांत कोणाकूच नाका इतर कॉंग्रेच्युलेशन फाळी वाजल्या सगळ्यांक कोणाकूच गव्हर्नमेंट जॉब नाका कोणी हात वयर करूंक ना नाका मरण हात वयर केला जाल्यार फुडलो प्रश्न विचारलो तेका भिया जाय बरोबर काय न्ही ताका आतां आपूण वयर करपाचो सोडून दिलो म्हणजे गव्हर्नमेंट नोकरी करपाक नाका सगळ्यांक जाय आजूय कित्याक करूंक ना अरे देव जरी मुख्यमंत्री जालो न्ही आनी सकयल येयलो आनी हांव मुख्यमंत्री सगळ्यांक नोकरी दी तथा आसूं सगळ्यांक नोकरी मेळो मेळटली आज 65,000 लोक गव्हर्नमेंट एम्प्लॉई आसा 10,000 लोक कॉन्ट्रॅक्टाचेर आसा कोण फूल टायम कोण पार्ट टायम कोण सोसायटी कोण आनी कितें म्हणजे आनी 10,000 सगळे मिळून 75,000 लोकसंख्या कितली आमची 15 लाख आनी कितले घेवंक शकतले बट तरी सुद्धा एक बरी गजाल आसा फाटल्या 5-6 म्हणजे जवळपास 6 वर्सां जाली म्हणपाक काय हरकत ना 16 जे बंद जाल्ले त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जे जॉब घेवपाक जाय आसले ते सरकार वेगवेगळ्या कारणां खातीर घेवंक शकूंक ना आनी हांव जे सांगता की 10,000 नोकऱ्यो आमी निश्चितच फुडल्या वर्सां भितर घेता 10,000 नोकऱ्यो आमी निश्चित भरता आनी म्हाका खात्री आसा ह्यो नोकऱ्यो भरता आसतना मागीर पुलीस आसतले अकावंटंट आसतले ADC आसतले प्यून आसतले वेरियस डिपार्टमेंटाच्या खात्याच्या अंतर्गत येवपी नोकऱ्यो ह्यो वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्या मार्फत म्हाका दिसता कदाचित फुडल्या 8 दिसां भितरय बी एडवर्टायजमेंट येवपाक कदाचित सुरू जातले वेगवेगळ्या डिपार्टमेंटाचे एडवर्टायजमेंट हे फुडल्या 8 ते 10 दिसांच्या भितर हे एडवर्टायजमेंट येवपाक सुरू जातले पण हांवें हे सगळें सांगता आसतना हे सगळें बरें आसा पण मुळात आमची एड्युकेशन सिस्टम जी आसा पळय न्ही आमी सगळे जाण म्हणजे फक्त शिकपाक जाय किंवा ग्रॅज्युएशन करपाक जाय म्हणून करता पयलेच फावटी आमी 10वी आनी 12वीच्या उपरांत करियर कावन्सिलींग आनी एप्टिट्यूड टेस्ट इम्प्लिमेंट केली जो 10वीक भुरगो आसलो 12वीक भुरगो आसलो ताज्या आई बाबा कडेन तुजो भुरगो ताजो एप्टिट्यूड आमी केला आनी ताजें करियर ह्या बाबतींत तो घडोवंक शकता हे पयले फावटी सुरू केलें कदाचित जे कोणाचे पेरंट्स आसले आमी 100% सक्सेसफूल जावना बट एटलिस्ट वी हॅव स्टार्टेड हांवें कित्याक सांगता हांव परतूय सांगता की आमी करियराच्या बाबतींत जे एड्युकेशन जे घेवपाक जाय तें एक फावटी घेना आमी फक्त कोण तरी BA शिकता म्हणून आपण BA केला कोण तरी BCom शिकता म्हणून आपण BCom केला हांवें तुका मुद्दामून म्हणजे घडलेली गजाल सांगता माझ्या मतदारसंघातल्या एक 34 चलयांनी BBA एडमिशन घेतली आमच्या गणेश प्रवृत्ती कॉलेज BBA सुरू केल्या म्हणल्या उपरांत ती कुंड्याच्यान आमच्या BBA वचपाक लागली हांव जस्ट एक दीस मेळ्ळा तांकां गांवांत गेलो हांवें कितें करता गो ना BBA करता म्हणाले आपूण सर हांव BBA करता BBA म्हणजे
BBA फर्स्ट इयर ऍडमिशन घेतला कॉलेज सुरू झाली आणि तुकाच BBA खबर ना आणि ते कित्याक घेतलें ना माझे फ्रेंड BBA वयता म्हणून हांव BBA वयता म्हणटालें तूं BBA करून करतले कितें गो जालें म्हणपाक ऑफकोर्स तेणी सांगलें खंय तरी नोकरी करतले आता बॅचलर इन बिझनेस एडमिनिस्ट्रेशन जावप तुजी पर्सनॅलिटी तशीच जाय तुजी फ्लुएन्सी तीच जाय एवरी अशिल्लें तरी BBA करून करतले तरी कितें हांवें ताका सोमतेंच सांगलें तूं BBA सोड तूं BBA करून खंयसर तुका नोकरी व्हडलीशी मेळूंक शकना हांव कितें करूं काय म्हणपाक फुडलो प्रश्न हांव म्हणलें हांव सांगता तें आयकतलें हय म्हणटा तूं सांगता तें आयकतलें म्हणून आपल्याक विश्वास आसा तूं म्हटलें फाल्यांच्या म्हाजे कडेन म्हटल्यार साई नर्सिंग इंस्टिट्यूट सुरू केला साई नर्सिंग इंस्टिट्यूटान ANM कोर्स आसा ते ऑक्सिलरी मिडवायफरी नर्स जो गोवा मेडिकल कॉलेजीन आमच्या गव्हर्मेंटाचो आसा आनी सेकंड कोर्स फक्त म्हाजे कडेन आसा आनी खंयसरूच ना प्रायवेटली हांव स्टार्टेड बाय टेकिंग इंडियन कावन्सील मेडिसिनचें परमिशन बीन घेवन आनी तो म्हणलें कोर्स कर 12वेच्या उपरांत 2 वर्सांचो कोर्स अदर कोर्सेस वी हॅव स्टार्टेड एक्सरे टेक्निशियन ऑप्थॅल्मिक टेक्निशियन डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन काणकोण मतदारसंघांतले 8-10 भुरगीं आतां पर्यंत आमचे कडेन कोर्स करून म्हणजे परत आयिल्ली आसा तेणी सांगना फुडें म्हणालें दोतोर आपूण फाल्यां वयता म्हणून आपली फीज 30,000 रुपया केल्यार वचून म्हणपालें आनी वांगडा 30 जाणांक सांगलें एकट्यानूच येयलें आनी एडमिशन घेतलें तेणी 2 वर्सां कंप्लीट केलें आनी आज ते गव्हर्मेंट नोकरेन ANM नर्स म्हणून जॉबाक आसा ताच्या बरोबर ती 10 जाणां आसली एकटे TY फेल जाले आनी ते घरा आसा दुसरे TY पास जाला आनी तेय घरा आसा नोकरी केन्ना मेळटली क्लार्काची नोकरी केन्ना मेळटली क्लार्काची पूण एप्लिकेशन बरोबर म्हाजे कडेन हाडून दीत आसा हांवें कित्याक सांगलें आमी एड्युकेशन कितें घेवपाक जाय आमचें करियर जर करचें आसत जाल्यार तें सोदपूय बी म्हणजे म्हाज्या फुडें बसलेले बरेचशे जाण तरणाटे आसात तांकांय सांगता हांव की वेगवेगळे करियर गोंयांत एवेलेबल आसा म्हणजे तें करियर जर आमी सोदलें म्हणजे फॉर एग्जांपल आमचे कडेन स्टॉकमॅन ट्रेनिंग कोर्स आसा विच इज 1 year डिप्लोमा कोर्स आफ्टर द 12th आमी कुठली हांगासर फ्री ऑफ कॉस्ट शिकयता विच इज अ वेटनरी असिस्टंट आमच्या कडेन थंयसर तो मरीन कोर्स आसा 6 म्हयन्याचो आमी हेतूर आमी बेगीन शिकयता 6 म्हयन्याचो कोर्स बट ताका पगार कितलो खबर आसा तुमकां LDCच्या पेक्षा चड सॅलरी क्वॉलिफिकेशन कितें ताका 9वी पास जाल्यार भुरग्याक एडमिशन दिता मरीन कोर्स अशे वेगवेगळे कोर्सीस आमकां गोंयांतूच एवेलेबल आसात ज्या कोर्सीसाच्या अंतर्गत आमी इन्फॉर्मेशन घेवपाची आमच्या मोबायलाचो खंय तरी हे सर्च करून ते कोर्सीस आज आमी ना पूण आमच्या फुडल्या युवकांकूय बी हे करियर समजून सांगपाचें काम जर कोणाचें आसा जाल्यार तें आमचें आसा निश्चितच आमकां आमी जेन्ना म्हणटा की गोंयांत म्हाजें 100% म्हाजें मत एक आसा की जेका नोकरी करीत दिसता ताका नोकरी मेळपाक जाय जेका सेल्फ मागीर ती गव्हर्मेंटान आसूं किंवा प्रायवेटान आसूं जेका आपलो बिझनेस करीत दिसता तेणी बिझनेस सुरू करपाक जाय ताका सपोर्ट सरकाराचो आसतलो डेफिनेटली इवन दो चलयांनी सुद्दां आपलें करियर घडोवपाक जाय हेजेर हांव ठाम आसा आनी हेका लागूनच तर आमी पळयता की हांव ताका प्रायवेट सेक्टरांत वेगवेगळ्या प्रायवेट कंपनी कडेन उलयता आयजूय बी म्हणजे पॅन्डेमिकच्या काळार ज्यो गजाली दिसून आयले स्वयंपूर्ण गोंय मदींच म्हणूंक ना पुराय गोंय वेगवेगळ्या गजालींचेर डिपेंड आसा तितलो हांव म्हणना बट फॉर द स्कील मॅनपॉवर आनी आज जी कंपनीची जी मॅनपॉवर लागता ती सुद्दां आमच्या शेजाऱ्याच्या राज्यांतल्यान कर्नाटक आनी महाराष्ट्रांतल्यान एप्रॉक्सिमेटली 10,000 भुरगे हे डेली येता आनी वयता किंवा हांगा रावता हे आसा मागीर ते जर काम करपाक शकता आसत जाल्यार टायम बींग आमकां परमनंट जॉब मेळना किंवा त्या कंपनी कडेन आमचोय प्रयत्न चल्ला की कशा पद्दतीन आमचे भुरगे परमनंट जातले तो पर्यंत आमी कित्याक करिना म्हणजे जेका वाटता आमची स्कील अपग्रेड करपा खातीर आसतले किंवा थंयसर एनहान्समेंट वेरियस वेगवेगळ्यो हें सांगता आसतना म्हणजे इवन दो आज जर सरकारान नोकरी मेळटली जाल्यार मिनिमम 10वी पास जाय 10वी पास आसतना सरकारान पिवन सुद्दां नोकरी मेळना मागीर 10वी फेल आसतना भुरग्यांनी कितें करपाचें तांच्यांनी जिवन जगचें न्ही तांकां आयुश्य ना सरकारान तेंची चिंता केल्या ह्या सरकाराक तांची चिंता आसा ह्यो स्टार्टेड दी ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन पयले फावटी आमी ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन सुरू करून जो 10वी भुरगो फेल आसा इवन जर चलो आसूं किंवा चली आसूं सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करता हाऊस कीपिंग एटेंडंट म्हणून काम करता आमी तांकां तितको स्टँडर्ड दिला तितकी बरी सॅलरी दिल्या जॉब परमनंट दिला म्हणून तर थंयसर ग्रॅज्युएट सुद्दां आसलेलो भुरगो सेक्युरिटी म्हणून वचपाक पयले फावटी तयार जालो हाज्या पयलीं गोंयांत सेक्युरिटी जॉब आमचो गोंयकार केन्ना करिनाशिल्लो बऱ्याच जाणांक म्हणजे आमकां चिंता जी आसा ती समाजांतल्या एकदम म्हणजे बारीक घटकाची चिंता
हे सरकार हाची चिंता करता आणि निश्चितच हे आमी पुराय सगळ्यांचो जे नोकरेच्या बाबतीत विचार करता आसतना ज्या पद्दतीन हुशार भुरगे आहा ते कॉम्पिटिटीव एग्जामीकूय बसचे आयजूय बी कितलेशेच जाणां IAS आसतले IPS आसतले कॉम्पिटिटीव एग्जाम रेल्वे रिक्रुटमेंट आसतली किंवा बँकींग एग्जाम आसतली कितले जाण भुरगे बसता जर पर्सेंटेज वायज आमी गोंयांत पळयत जाल्यार खूब कमी पर्सेंटेजीन भुरगे जे आसा हे कॉम्पिटिटीव एग्जामीक बसता पयले फावटी सरकारान ठरयलां की कॉम्पिटिटीव एग्जामिनेशन सेंटर आसतले किंवा अवेरनेस प्रोग्राम सरकाराच्या सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजींनी येता त्या जून पासून आमी तांकां गायडन्स आनी अवेरनेस फॉर द कॉम्पिटिटीव एग्जाम IAS आसूं IPS आसूं सगळ्यो कॉम्पिटिटीव एग्जाम ह्यो पयले फावटी सरकाराच्या बागेन जो ग्रॅज्युएट जाला इज रेडी टू सीट फॉर द इवन GPSC गोवा पब्लीक सर्वीस कमिशन ह्या एग्जामीक बसपाक तो एलिजिबल आसा हे अजून ग्रॅज्युएट जाल्ल्या गोंयांत अर्द्या पेक्षा चड भुरग्यांक खबर ना हाजें दुख्ख म्हाका दिसता निदान आमी यूथ हांव ग्रॅज्युएट हांव पोस्ट ग्रॅज्युएट म्हाका ही गजाल तरी खबर आसपाक जाय हांव पोस्ट ग्रॅज्युएट जाल्यार हांव घरा कडेन बसना हांव मॅकॅनिकल इंजिनियरींग हांवें BE आनी ME केला आनी हांव घरा कडेन बसना मागीर म्हाका कॉंग्रॅच्युलेट करपाक जाय तो फिजिकली डिसेबल्ड भुरगो ज्या परवरीच्या स्कील डेव्हलपमेंटाच्या एड्युकेशनान तेणी स्कील ट्रेनिंग घेतली आनी स्वताचो बिझनेस सुरू केलो हें ज्वलंत उदाहरण आसा बिजोले म्हाज्या सारके कॉलेजीक तेकोन स्कील डेव्हलपमेंट करून एखादो अपंग भुरगो जाका पांयार सारकें चलोवपूय येयना हात मातसो लागना तेणी 2 वर्सां सद्या स्कुलांत ट्रेनिंग घेतली आनी ताज्या उपरांत फायली तयार करपाचो स्वताचो बिझनेस विदाउट लोन ही EDCचेर उडी घेवन हांव ते वर्सां केल्या उपरांत येतालें 1,20,000 रुपया खंयच्यान हाडले काय पालो ताजो बापूय सांगता हांवें वेगळे लोन काडले 1,20,000 मशीन हाडला भुरगो फायली तयार करता आनी त्यो फायली तयार करून बिझनेस करता म्हयन्याक 20-25,000 जोडटा आनी आमचो मेकॅनिकल इंजिनियर वाट पळयत आसता म्हाका खंय तरी नोकरी मेळटली काय म्हाका खंय तरी नोकरी मेळटली काय आनी ह्या भुरग्यांचें आमी अभिनंदन करपाक जाय हें ज्वलंत उदाहरण आसा म्हजें म्हणणें ना की नोकरी आयची फाल्यां मेळटली सगळ्यांक मेळटल्यो जेणे जेणे जर आमच्या बुद्धी आहा त्या बुद्धीचो विचार करून आपल्या संकल्पनेंतल्यान वेगवेगळी कामां जी आसा हे आमी सगळे जाण वेगवेगळ्यो गजाली करपाक शकता अशें म्हाका दिसता निश्चितच आमी जर हें सगळें करपाक लागले जाल्यार गोंय स्वयंपूर्ण जावपाक चड वेळ लागतना माननीय मोदीजी आत्मनिर्भर भारत संकल्पना तेंच्यांनी मांडल्या सगळ्या बाबतींत आत्मनिर्भर जावपा खातीर जे आमी म्हणटात की संरक्षण खातें सुद्दां आमचें आत्मनिर्भर जावपाक लागलां हांव एग्रीकल्चर हॉर्टिकल्चर डेरीकल्चर तो जर उलयतालो त्या नुसार आज गोंयांत गरज आसतली प्रत्येक गोश्ट आमी महाराष्ट्र आनी कर्नाटकाचेर डिपेंड आसा दूद आसतली तांतीं आसतली फुलां आसतली फळां आसतली तांदूळ आसतले ह्यो सगळ्यो गजाली आमकां भायल्यान जाय आमी हांगा करूंक शकना आमचे जाणटे पयलीं करिनाशिल्ले अरे एक काळ आसलो रायस उकडो तांदूळ जो आशिल्लो हो तसो जगप्रसिद्ध आशिल्लो अजुनूय बी हांव प्राउडली सांगता आमची शराव म्हणजे तोंडाची एक संस्था उकडो तांदूळ ऑर्गेनीक म्हणून अमेरिकेक एक्सपोर्ट करता आयजूय करता अश्योय संस्था आमच्या कडेन आसा बट ती मॅसेज ही आमच्या युवकांच्या पर्यंत वचपाक जाय तांच्यांनी ही चॅलेंज म्हणून घेवपाक जाय आनी जाल्यारूच गोंय स्वयंपूर्ण जावपाक शकता अशें म्हाका दिसता हांव ह्या सोहळ्याचेर चड वेळ न उलयता एक गजाल सुद्दां हांव मेन्शन करतलो की ह्या राज्याचें युवक धोरण बरोवपाची फाटले फावटी म्हणजे बाब रमेश सवडकर क्रीडा आनी युवा खात्याचे मंत्री आसतना हें बील म्हाका विधानसभेत मांडपाचो अधिकार मेळ्ळो आनी निश्चितच युवक धोरण यूथ पॉलिसी तेन्ना पास जाली खरी पण इम्प्लिमेंट जावपाक पावली ना इट इज नॉट ओन्ली द स्पोर्ट्स यूथ अफेर्स इट इज द डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स इन यूथ अफेर्स पण यूथ अफेर्साचें काम ज्या पद्दतीन जावपाक जाय त्या पद्दतीन जायना हांवें ठरयलें की फाटल्या वर्सा खरें म्हणजे यूथ अफेर्सा खातीर वेगवेगळ्यो ज्यो तरणाट्यांक दिसता की बाबा आपूण वर्कशॉप करतो आपल्या NGOच्या मार्फत क्लबाच्या मार्फत वेगवेगळे कार्यक्रम फक्त खेळाचेच न्ही तर अजुनूय वेगवेगळे कार्यक्रम आमचे टॅलंट वाडोवपा खातीर वेगवेगळे कार्यक्रम घेवचे जाल्यार ती यूथ अफेर्सा मार्फत घेवचे येता त्या मार्चाच्या बजेटांत यूथ अफेर्सा खातीर वेगळें बजेट एलोकेशन आसतलें वर्सभर युवकांच्या खातीर आमी 60th इयर लिबरेशन मनयता आसतना म्हणजे ज्या पद्दतीन आमी म्हणटा की गोंयची 60 वर्सां मुक्तीची आमी मनयता जाल्यार मूळ गोंयकार जो आसा जो गांवांत रावपी गोंयकार आसा गांवडोंगरी रावपी जो गोंयकार आसतलो ताका उदकूय मेळोंक जाय लायटूय मेळोंक जाय टॉयलेटूय मेळोंक जाय ताच्या घरा कडेन वचपाक रस्तोय आसपाक जाय ह्या विचाराचो हांव आसा नाजाल्यार म्हाजो मुख्यमंत्री जावपाक कित्याक उपयोग अरे आमी 60 वर्सांच्या मुक्तीची मनयता आनी त्या खोतीगांवांत रावपी लोकांच्या घरा कडेन वचपाक जर रस्तो ना जाल्यार मागीर कितें उपयोग आमचो कित्याक 60 वर्सां मनोवपाक जाय तर म्हणून तर आमचो प्रयत्न चल्ला
फुडल्या वर्षभराच्या भितर बेजीक गजाली बारीक बारीक जेका गरज आसा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात आम्ही केलें. जे पेडण्यापासून काणकोण पर्यंत नॅशनल हायवे आसतलो, मांडवी वयलो तिसरो पूल आसतलो, जुवारी वयलो दुसरो पूल आसतलो, खंय कमी दवरले आमी. मोबाचो एअरपोर्ट तयार जाता आसतलो किंवा वेगवेगळ्यो गजाली वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपाक गोंय राज्य एक नंबराचेर आसा पुराय देशात आनी तो अभिमान आसा आमकां. ह्युमन डेव्हलपमेंट ही जावपाक जाय, मनशाचो विकास जो जावपाक जाय तो मनशाचो विकास आमकां म्हत्वाचो आसा. आणि ही ह्युमन डेव्हलपमेंट फक्त सरकार करूंक शकना. हांवें मुद्दामूच सांगता की बऱ्याच जाणांक दिसता डेव्हलपमेंट म्हणजे काय ती सरकारान करची. सरकार म्हणजे मंत्री नाजाल्यार आमदारान करची, ना जाल्यार मागीर ती कावन्सिलर किंवा चेअरपर्सनान करची, ताज्याय सकयल वतात जाल्यार त्या ग्रामपंचायतींतल्या सरपंचान करची. पण मनशाचो विकास जर करते आसत जाल्यार तो मनशांनीच करपाक जाय, तरणाट्यांनी करपाक जाय, युथांनी करपाक जाय, जाल्यारच तो जावपाक शकता. हय, हांवें जे फिजिकली डिसेबल्ड लोकांचे जे उदाहरण सांगलें त्याच पद्दतीन आमकां वेगवेगळ्यो गजाली आसतल्यो. आयजूय बी एखाद्याच्या घरात जेन्ना टॉयलेट ना ताका जर भायर वयचें पडटा आसत जाल्यार सबमीट मान म्हाजी सकयल वयता. आमी थरयलां की आमी ओपन डेफिकेशन फ्री डिक्लेअर केलें, पण अजुनूय थोड्या जाणांच्या घरांनी टॉयलेट दिवपाचो उरला. आमचो 100% प्रयत्न आसा आमी ते कॉमन टॉयलेट दिली, पण इंडिविज्युअल टॉयलेट आमी मार्च पर्यंत 31 मार्च पर्यंत ताका इंडिविज्युअल टॉयलेटूय पावयता. पण जो मूळ समस्या आसा ही मूळ समस्या कोणी तरी म्हाका दिसता कन्सर्न अधिकारा पर्यंत पावोवपाक जाय. कन्सर्न अधिकारा कडेन पावोवन तेन्ना ताचो फॉलोअपूय करपाक जाय आनी तो जर करिना आसत जाल्यार ताची कंप्लेनूय करपाक जाय. हेकाच म्हणटा जागृत नागरीक, हेकाच म्हणटा जागृत युवक. जो तरणाटो जो जर जायना आसत जाल्यार ताच्या विरोधात आवाजूय उठयतलो, ताका जापसाल जरी विचारतलो हें जायना जाल्यार कित्याक जायना, कितल्या दिसांनी जातलें हें विचारपाचो रायट तुमकां आसा. आनी म्हाका हेजीच तर अपेक्षा आसा की गोंयचो तरणाटो फक्त खंय तरी कोण तरी वचून सरकारी प्रोजेक्ट हाडप न्ही, खंय तरी डेव्हलपमेंट जाता ताच्या विरोधात वचून आवाज काडप न्ही. मुळात मनशाच्या विकासा खातीर तेंच्यांनी जें काम करपाक जाय तें करचें सोडून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खंय तरी हाडोवपा खातीर कितलेशेच जाण भायर सरलेले आसा. वेगवेगळ्यो संस्था लोकांक जे पिशे करता म्हणपाक काय हरकत ना. ह्या पद्दतीन आनी तीच ताकद तेच इन्फ्रास्ट्रक्चर म्हाका दिसता ह्युमन डेव्हलपमेंटान आयात गोंयचो खूब मोठ्या प्रमाणात विकास जावपाक शकता. आयच्या ह्या सुवाळ्याचेर हांव तुमचे कडेन मागता की आमकां 60 वर्सां मुक्तीची पुराय जाता म्हणसर जे फुडल्या 19 डिसेंबर 2021 पर्यंत हें गोंय स्वयंपूर्ण करपाक जाय. हें स्वयंपूर्ण गोंय करता आसतना म्हणजे बेजीक गरजो आसतल्यो लायट, उदक, इन्फ्रास्ट्रक्चर, रस्तो आसतलो, वाट आसतली, प्रत्येकाच्या घरा पर्यंत पावता आसतना स्किल्ड मॅनपॉवर जी तयार करपाचें काम आसा म्हणजे स्वयंपूर्ण मित्र जे ग्रामपंचायतीत बसल्या ताच्या मार्फत करून घेवपाची जबाबदारी. हांव अशें म्हणना की 100% ते करते म्हणून, पण ते करून घेवपाची जबाबदारी सुद्दां आमच्या तरणाट्यांची आसा. थोड्या दिसा भितर आमी म्युनिसिपालिटी ती स्वयंपूर्ण मित्र एपॉयंट करता आनी त्या स्वयंपूर्ण मित्रांच्या मार्फतूय बी आमकां वेगवेगळी कामां करून घेवपाची आसा. आनी निश्चितच हें गोंय स्वयंपूर्ण करपाक तुमचो सगळ्यांचो खूब मोठो हातभार लागतलो हाची अपेक्षाय करता. आनी सोपयता आसतना हांव एकूच सांगता परत एकदा स्वामी विवेकानंदाच्या उतरांनी अरायज अवेक एंड स्टॉप नॉट टील युअर गोल इज अचीव्ड. चला उठा, जागे जायात आणि तुमचं ध्येय निश्चित करेपर्यंत थांबू नका. यशस्वी तुम्ही नक्कीच जातले हाची म्हाका खात्री आसा. पण ध्येय बाळगप, जिद्द